तर This आपल्याला conference will now be recorded. इथे दिसेल की व्हर्टिब्राच्या मध्ये इंटरव्हर्टिबल डिस्क आहे, न्यूक्लियस पल्पोजस आहे, त्याच्या बाहेर अॅन्युलर फायबर आहे, व्हर्टिब्रा आहे, स्पायनल कॉर्ड आहे मध्ये. साधारणतः असं स्ट्रक्चर आहे. पेडिकल वगैरे जास्त मी डिटेल मध्ये जात नाही. तर आयुर्वेदानुसार याचं मी थोडंसं कम्पेअर केलंय, तर मला जाणवलं की इथील जे रक्तवाहिन्या आहेत ना, तर त्याचा आपण रक्त धातूशी कम्पेअर करू शकतो. अॅन्युलस फायब्रोसिसचं आपण मांस आणि मेरुधातू याच्याशी कम्पेअर करू शकतो. न्यूक्लियस पल्पोजसचं रस आणि मेरुधातूशी साधर्म्य आपल्याला दिसतंय. व्हर्टिब्रा जो आहे तो बेसिकली अस्थिधातू आहे. बोन मॅरो म्हणजे मज्जा आपल्याला रुटीन माहिती आहे. तर या पद्धतीने हा व्हर्टिब्रा आहे. तर आता आयुर्वेदात याचं बघताना पूर्वी लहानपणी मी ज्यावेळेस संघामध्ये जायचो, तर त्यावेळेस आम्हाला मांडी घालून बसायला सांगायचे. तर नंतर मला आयुर्वेदाकडे आल्यावर कळालं की त्याचं कारण असं होतं की पाय हे तेजाचं स्थान आहे. तर पाय ज्यावेळेस आपण दुमडतो ना, तर त्याची ज्योत अशी वरती होते. तर ती ज्योत आपल्या इडा पिंगला सुषुम्ना नाड्यांना तेजोन्मेष करते आणि त्याच्यामुळं आपली बुद्धी देखील चांगली आहे. नॉर्मली ऑदर प्राण्यांचे तुम्ही जर स्पाईन बघितले ना, तर ते हॉरिझॉन्टल आहे. मानव हा एकमेव आहे की ह्युमन बिईंग मध्ये आपला व्हर्टिकल स्पाईन आहे. खरं तर त्याच्यामुळेच आपले बाकीचे सगळे प्रॉब्लेम वाढले ते स्पाईनचे. आता आपण नॉर्मल स्पाईन बघितलाय. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय काय येतात आणि आपण त्याची ट्रीटमेंट कशी करतो ते हे बघू आपण. तर नॉर्मली याची आयुर्वेद ट्रीटमेंट करताना मी या पद्धतीने करतो की सर्वात पहिल्यांदा आयुर्वेद पंचकर्म, मग त्यामध्ये बस्ती, अग्निकर्म, वेदन, अलाबू, मर्म, चिकित्सा, योगा या पद्धतीने शमन औषधी त्यानंतर. सेकंडली मी कायरोप्रॅक्टिक, ऑस्टिओपॅथ, कपिंग थेरपी, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन, फेशियल मॅनिप्युलेशन, टेपिंग, इंडियन मॅनिप्युलेशन, हॉट निडलिंग, ड्राय निडलिंग या सर्व गोष्टी पण करतो. तर माझं संदीप सरांशी जरा डिस्कशन झालं बाकी कायरो ऑस्टिओ वगैरे ते जास्त डिटेल घेतील पुढं. मी बस्ती, आयुर्वेदिक पार्ट, पंचकर्म आणि शमन चिकित्सा याकडे बघतो. तर ज्यावेळेस रुग्ण माझ्याकडे येतो ना, तर पहिले चरकांनी ज्या त्रिविध परीक्षा सांगितल्या ना, दर्शन, स्पर्शन, प्रश्न आहे, या 3 मी करतो. तर दर्शन मध्ये नॉर्मली तो पेशंट कसा चालत आला, त्याचा गेट पॅटर्न कसा आहे. तर थोडंसं गेट पॅटर्नचं तुमच्या लक्षात असेल की ज्यावेळेस तुम्ही रुटीन रोडने चालता ना, तर प्रत्येक माणूस कसा चालतो ना, तो बारीक ऑब्झर्व करा. त्याचा स्पाईन कसा हलतो, त्याचे हिप कसे हलतात. जसं फिमेलमध्ये कॅटवॉक म्हणतो आपण किंवा मेलमध्ये आर्मीचा माणूस जसं चालतो ना नॉर्मल तसं चालायला पाहिजे. परंतु ज्यावेळेस तुम्ही ऑब्झर्व करायला लागताल ना, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल का प्रत्येक माणसाचा चालण्याचा गेट पॅटर्न वेगळा आहे. चालण्याची ढब वेगळी आहे. त्याच्यामुळेच ते डिसीज तयार होतात आणि तिथं त्याचं डायग्नोसिस असतं. तर तिथनं मी पहिले डायग्नोसिसला सुरुवात करतो. त्याच्यानंतर लाइनिंग्स आपण बघतो. तुम्हाला फिगरमध्ये दिसतायत बघा. तर शोल्डर, हिप, नी, निप्पल हे सगळं एका लाईनमध्ये आहे का नाही, अँगलमध्ये आहेत का नाही हे आपण चेक करतो. त्याच्यावरून आपल्याला लॉर्डोसिस, कायफोसिस हे पुढे डिटेल घेतो बरं का मी. स्कोलिओसिस वगैरे हे सगळं समजतं. प्लस तौल्य वगैरे असेल तर ते देखील आपल्याला या केसमध्ये समजतं. दुसरी परीक्षा करतो मी स्पर्शन. एक्झामिनेशन टेबलवर घेतल्यानंतर मग मी स्पर्शन चिकित्साने पण त्याचे आपण एक्झामिनेशन करतो. त्याच्यात एक साधं बेसिक सांगतो की पेशंटला दाबलं की स्पर्शसत्व असेल तर समजायचं की आम आहे. पण दाबल्यावर त्याला त्रास होत नाहीये, बरं वाटतंय, तर तो निराम अवस्थेतील आहे. शीतस्पष्ट उष्ण स्पर्श हे देखील आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही जसं आपण नाडी बघतो ना खूपदा, तसं तुम्ही ज्यावेळेस स्पाईन ऑब्झर्व करत चालाल ना, तर त्याचे सबलक्सेशन पण तुम्हाला समजायला सुरुवात होते. अजून एक गोष्ट आहे की लिगामेंटम फ्लेवम. लिगामेंटम फ्लेवमसाठी एक टेस्ट असते. आपण काय करतो नेक पासनं स्पाईनच्या बोथ साइडने फिंगर फिरवत जातो खाली कॉक्सिक्स पर्यंत. जिथं तुमची बोटं एकमेकापासून दूर जातील ना, तिथे लिगामेंटम फ्लेवम पॉझिटिव्ह. एकदम शुअर टेस्ट आहे बरं का. दुसरं मी एक नाडी बघतो याच्यात. नाडीमध्ये वात, पित्त, कफ सोडून मला बाकी कळत नाही. मी फक्त तेवढंच बघतो नाडीत. त्याच्यानंतर प्रश्न. प्रश्नामध्ये वेदना कशा आहेत, कुठे होतात, कधीपासून स्टार्ट झाल्या, मग वेदना असताना ज्वर आहे का, तर मग याच्यानुसार आपल्या डायग्नोसिसला मदत होते. अग्निमांद्य आहे का, हालचाल केल्यावर वेदना होतात का, रुटीनली केस हिस्ट्रीमध्ये मग मी ग्रहणी, अर्श वगैरे याच्यात आहे का. कारण की मी जरी तुमच्याशी प्रॅक्टिकल बोलत असतो ना, तर माझा ग्रंथाचा पण फार डीप अभ्यास केला बरं का मी स्पाईनच्या बाबतीत. तर
मी मानचित असताना तो काही झाला नव्हता, नंतर झालाय सर्व. तर कटिशूलाचं वर्ण आहे ना, ग्रहणी, अर्श या बाकी आजारात पण आलेलं आहे. तर त्यानुसार मग मी हिस्ट्री घेऊन ते केस टेकिंग घेत असतो. आता कारण याची, तर रुटीन कारण तर तुम्हाला ग्रंथात सगळी माहितीच आहे. मी थोडस स्पेशल वेगळं सांगतो. कॉमन काय आढळतं माहिती आहे का प्रॅक्टिकली, की तो आजकालचे रस्ते खूप खराब आहे. त्याचं टू व्हीलर वरती ट्रॅव्हलिंग असतं. जे कोणाचं फोर व्हील मध्ये त्यांचं मग ते लॉंग ट्रॅव्हलिंग असतं, विथ एसी असतं. त्याच्यात ते बाजीराव सारखे बसलेले असतात त्यांच्या फोर व्हील मध्ये, अजिबात ते स्ट्रेट अँगलने बसत नाही. ही अशी जी लोक असतात ना, ते नॉर्मली त्यांना असतं ना, की नॉनव्हेज खाल्लं म्हणजे आता माझं कॅल्शियम वाढणार आहे. पण ते शुष्क मांस खातात, तंदूर. तर आयुर्वेदाने शुष्क वृक्ष आहाराने उलट वात वाढतो असं सांगितलं. दुसरं असं की नॉर्मली ते वाताचीच पथ्य पाळतात, परंतु पित्तदृष्टी होऊन, रक्तदृष्टी होऊन परत पण पेन होतं. कारण की शूल हे रक्त आणि वात याच्याशिवाय असू शकतच नाही. तर ते एक बऱ्याचदा मिस होतं आपलं. आम असतं, जीर्ण ज्वर हे एक त्याचं कारण आहे. एक अँकोलॉजिंग मध्ये बऱ्याचदा आढळतं बरं का, की गांधीन माशी किंवा उंदीर असं काहीतरी चावण्याची हिस्ट्री असते. चेअरवर बसण्याच्या बऱ्याचदा चुकीच्या पद्धती असतात. ग्रहणी, आरश, स्थौल्य वगैरे कारण आहेत. आता कॉमनली सिटीमध्ये एक ट्रेकिंगचं फार फॅड आलंय. तर आयुर्वेदाने सांगितले की ट्रेकिंग मध्ये स्पाईन वरती प्रेशर पडतो आणि त्रिदोष दृष्टी होते. त्याच्यामुळे ट्रेकिंग हा एक खूप बऱ्यापैकी कारण म्हणून आढळतंय बरं का प्रॅक्टिकली. आता लक्षणं काय दिसतात? चरकाचार्यांनी काय सांगितलं माहितीये का, की प्रकोपित वायू पहिले नितंब, त्यानंतर क्रमाने कटी, पृष्ठ, उरू, जंघ, पाद या ठिकाणी जातो आणि तिथं जखडवतो आणि सुई टोचल्याप्रमाणे वेदना तयार करतो. याच्यामध्ये ना असे स्पाइक असतात, ते निरामावस्थेतले असतात. याला गुदरसी म्हणावं. याच्यात बऱ्याचदा कफानुबंध आढळतो. तर त्यावेळेस काय असतं माहितीये का, तंद्रा, जडत्व, काही काम करू नये असं वाटतं, अंगमर्द असतं. तो वाग्भटाचार्याने साधं सोपं सांगितलंय. पार्श्वनीकडे जाणारी बोटाची कंडारा वायूने पीडित झाल्यामुळे मांडीची हालचाल बंद होते, त्याच गुदरसी म्हणतात. इतकं सिंपल वर्णन वाग्भटाचार्यांनी केलेलं आहे. आता नॉर्मली मी माझं आयुर्वेदिक डायग्नोसिस पहिले क्लिअर करतो, त्याच्यानंतर मी जातो इन्व्हेस्टिगेशन कडे जर मला गरज वाटली तर. तसं 95% केसेस मध्ये मी इन्व्हेस्टिगेट करत नाही. रुटीन माझ्याकडे आलेले पेशंटच थप्पी घेऊन आलेले असतात. आता याच्यात आपण काय बघतो? एक्स-रे, एम-आर-आय, सिटी स्कॅन, नॉर्स्कोप. नॉर्स्कोप एक फॉरेनचं टेक्निक आहे बरं का, अमेरिकेचं कायरोप्रॅक्टिकचं आहे ते सोडून देऊ आपण सध्याला. ब्लड टेस्ट आणि बोन मॅरो डेन्सिटी. म्हणजे सर्वांना आयुर्वेद प्रॅक्टिशनर नाव आहे बरं का, की आपल्याला एक्स-रे, एम-आर-आय कळायला हवा. मी ज्यावेळेस माझ्याकडं पेशंट येतो ना, मी सुरुवातीला मला येत नव्हतं बरं का. नंतर मी सगळे एक्स-रे आणि एम-आर-आय नंतर प्रॅक्टिसमध्ये पडल्यानंतर शिकलोय. खूपदा असं आढळतं ना, की जे रिपोर्टिंग केलेलं असतं ना, तर प्रत्येक माणसाचं रिपोर्टिंग वेगवेगळं येतं. त्याच्यामुळे मला असं वाटतंय, की एक्स-रे किंवा एम-आर-आयची फिल्म बघूनच आपण डायग्नोसिस करावं. बऱ्याचदा असं आढळतं, की पेशंटच्या कंप्लेंट वेगळ्या आहेत. एम-आर-आयची फिल्म वेगळं दिसते फिल्ममध्ये आणि रिपोर्टिंग वेगळं केलेलं असतं. तर इथं गडबड व्हायला नको. त्याच्यामुळं आपल्याला नॉलेज आपलं परफेक्ट पाहिजे. उगाच ते रिपोर्टवर बघून ते वाचून त्याच्यावर जाणं हे काही माझ्या बुद्धीला पटत नाही. दुसरं ऑन टेबल टेस्ट मी करतो. एस-एल-आर टेस्ट आहे, जिलेट टेस्ट आणि स्पर्लिंग टेस्ट या मी इथं एक्झामिनेशन टेबलवरती टेस्ट करतो. आता नॉर्मली आपलं डायग्नोसिस टेस्ट वगैरे इथपर्यंत कम्प्लीट झालंय. आता याच्यात मी तुम्हाला केस सांगतो बरं का, की हे सगळं डायग्नोसिस टेस्ट वगैरे आपल्याला का आलं पाहिजे. याचं कारण असं आहे, एकदा असं संडेला मी आपलं निवांत झोपलो होतो, मला एक फोन आला. डॉक्टर, मी अमुक अमुक पेशंट बोलते म्हणे, तुमच्याकडे माझं मणक्याचं ऑपरेशन टळलं होतं, तर माझ्या सासूबाईंना त्रास होतोय, घेऊन येऊ का? म्हणलं ठीक आहे, घेऊन या. तिने पुढे थोडी हिस्ट्री दिली. सासूबाई आता पुण्याच्या XYZ म्हणजे एकदम सुपर स्पेशालिटी ऑर्थोचं हॉस्पिटल आहे पुण्यातलं. तिथं सिन्स 5 डेज त्या ऍडमिट होत्या आणि त्यांना काही रिझल्ट नव्हता. डॉक्टरनी सांगितलं होतं की ऑपरेटिव्ह केल्याशिवाय यांना फरक पडणार नाही. मी नॉर्मली झोपेत असल्यामुळे मी फक्त घेऊन या असं म्हटलं. 5 मिनिटांनी माझी झोप मोडून मी खडबडून जागा झालो. मला हे सगळे शब्द आठवले नंतर, की अरे पुण्यातल्या सुपर स्पेशालिटी ऑर्थो हॉस्पिटलमध्ये ते ऍडमिट आहे. सिन्स 5 डेज त्याला काहीच रिझल्ट नाही. आपण त्याला बोलवलंय इथं. आता ठीक आहे म्हटलं, बोलवलंय तर पाहू काय. आता म्हटलं आपण असंही स्पाईन मध्ये एवढं काम करतोय आणि पेशंटला टाळायचं कसं. आता त्याला बोलवलंय एवढं. घेऊन आल्यानंतर सगळ्या डॉक्टरांप्रमाणे माझी अवस्था अशी होती, माझ्याकडे स्ट्रेचर वगैरे काही गोष्ट नव्हती त्याला आतमध्ये घेण्यासाठी. नशीब त्या ऍम्ब्युलन्स मध्ये स्ट्रेचर होता. त्या स्ट्रेचरने त्यांना आतमध्ये घेतलं.
तुम्हाला आता मी पुढे जी ट्रीटमेंट एक्सप्लेन करणार आहे ना, ही 100% आयुर्वेद ट्रीटमेंट मी त्या पेशंटवर केली. माझ्याकडे आयपीडी फर्स्ट फ्लोअरवरती होतं आणि तिथं फर्स्ट फ्लोअरला जर त्याला न्यायची वेळ आली असती ना, तर मला वर न्यायला पण माझ्याकडे स्ट्रेचर नव्हतं, एवढी माझी बॅड कंडिशन होती त्यावेळेस. तर माझ्या खालच्याच पंचकर्मा रूम मध्ये मी त्याला एवढं ट्रीट केलं व्यवस्थित, पूर्ण मी पुढे जी तुम्हाला आयुर्वेद ट्रीटमेंट एक्सप्लेन करणार आहे त्याच ट्रीटमेंटने, की तो पेशंट जिन्याला धरून वर चढू शकतो. हा सक्सेस आयुर्वेदाचा आहे, हा रिझल्ट आयुर्वेदाचा आहे. आता आपण त्याला काय ट्रीटमेंट केली त्या पेशंट मध्ये हे मी तुम्हाला पुढे सांगेल. आता आपण ट्रीटमेंटच्या पार्टकडे जाऊया. आता स्पाइन मध्ये जो शूल असतो ना, तो शूल कशा कशाने असतो माहिती का? एक तर स्ट्रक्चरल डिफॉर्मिटी, दुसरं दोष दृष्टी, मग एक सामावस्था आणि निरामावस्था असं आपण दोन पार्ट करू. तिसरं ऍक्सिडेंटल इंजुरी, कॉम्प्रेशन फ्रॅक्चर आपण त्याला म्हणतो, अँकोलॉजिंग स्पॉन्डिलोसिस, स्पॉट स्पाइन म्हणजे मणक्याचा टीबी आणि स्पाइन कॅन्सर. आता सगळंच ट्रीटमेंट आपण करायला पाहिजे किंवा करतो असं नाही बरं का, माझं लिमिटेड काम आहे, पण मी जे करतो ते परफेक्ट करतो. त्याच्यातलं स्पॉट स्पाइन आणि सीए हे दोन पार्ट काय मी बघत नाही. आता आपण स्टेपली जाऊ. पहिलं स्ट्रक्चरल डिफॉर्मिटी इकडे जाऊ. तर स्ट्रक्चरल डिफॉर्मिटी मध्ये नॉर्मल तुम्हाला समोर स्लाइड दिसते, त्यात एक नॉर्मल डिस्क आहे, सेकंड डिजेनरेटिव्ह डिस्क आहे, बल्जिंग आहे, हर्निएटेड डिस्क आहे, डिस्क थिनिंग आहे, डिस्क डिजेनरेशन विथ ऑस्टोफाइट फॉर्मेशन आहे. आता याच्यात दोन पार्ट या फिगर मध्ये नाही घेतले, त्यात एक परट्युजन आणि एक्सट्रुजन. साधं सोपं काय की डिस्क दबून हर्निएटेड पेक्षा जास्त बाहेर येते ते म्हणजे परट्युजन, आणि बाहेरून पार तिचा तुकडा पडतो ते एक्सट्रुजन. आता हे नॉर्मली परट्युजन एक्सट्रुजन आहे हे लॅटरली होतं किंवा सेंट्रली होतं. लॅटरली झालं तर एवढं सिरियस नसतं, पण सेंट्रली झालं तर स्पायनल कॅनल स्टेनोसिस करतात, आतलं डिस्टन्स कमी करतं. तर नॉर्मल जो स्पेस पाहिजे ना तो 18 mm पाहिजे बरं का, L5S1 ला. मी त्याचं का सांगितलंय पुढे सांगतो. त्याचं कारण असं आहे, डिटेल माहिती पण आपल्याला याच्यासाठी पाहिजे की आपण ज्या केसेस करतो ना, तर एक केस माझ्याकडे आली होती. त्या पेशंटचा डिस्क स्पेस आहे ना 2 mm होता. त्या पेशंटचा फोटोग्राफ दाखवतो मी तुम्हाला. तर त्या पेशंटला ते माझ्याकडे आलं, मी ते बघितले सगळे त्याचे रिपोर्ट. त्याला म्हटले यार मी हे काही काम करत नाही. ते म्हणे डॉक्टर आम्हाला स्पाइन सर्जननी पण ऑपरेटिव्ह नाही सांगितलंय, तर आम्ही शेवटची आशा म्हणून तुमच्याकडे आलो म्हणे आयुर्वेदाकडे. मी नाही म्हटलं आम्ही जायचो कुठे. परत त्या पेशंटच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि म्हटलं ठीक आहे ट्रीटमेंट करूयात. अगदी मी त्याच्या रिटर्न कन्सेंटवर आहे ना मराठीत लिहून घेतलं, माझा पाय कधीही लोळा पडू शकतो. अशा केस मध्ये मी ते पेशंट चालू केलं. हे तुम्हाला जो फोटो दिसतोय ना बिफोर, तर ते पाय जो उचललाय ना त्या स्त्रीने, खरं तर तो नीच्या पुढे पाय उचललाय बरं का. तिचं पूर्ण SLR त्याच्या पायात उचलता येत नव्हतं काहीच, तिला चालताच येत नव्हतं. हा बिफोरचा फोटो आहे आणि वरती आफ्टर 6 डे ट्रीटमेंट नंतरचा फोटो आहे. हे होऊ शकतं आयुर्वेदाने. त्या केसला जर ऍलोपॅथीने ट्रीटमेंट नाही असं सांगितलं तर तुमचं काहीच होऊ शकत नाही. ती केस आयुर्वेदाने एवढी चांगलीरित्या बरी केली आहे. पण आपल्याला साध्यात्व कळण्यासाठी आपल्याला बाकी गोष्टी माहिती पाहिजेत. आता याचं अजून एक कारणच आहे बरं का हे समजण्यामागं, की जरी आपण समजा मॉडर्न, काही लोकांचं असं म्हणणं आहे की ते मॉडर्नचा काही विचारच करत नाही, टोटल 100% ग्रंथोक्त ट्रीटमेंट करतात. पण माझं एक लक्षात असं आलं ना की जर तिथं स्पाइन सबलक्सेशन असेल ना, तर दोष दृष्टी तिथं पटकन होते. म्हणजे संशयाचे प्रकोप प्रसर स्थान संशय जे सांगितलंय ना, तर मग व्यक्ती आणि भेद ते पुढे येतं. पण तो स्थान संशय होण्यासाठी दोष ज्यावेळेस तुम्ही पंचकर्म वगैरे करून सगळे काढून टाकतात, पण परत तो अपथ्य करणार आहे, तर त्याला ते स्थान मिळतं लगेच इझिली. तर आपण जर ते स्थानच क्लिअर केलं ना, तिथं सबलक्सेशनच क्लिअर केलं, तर स्थान संशय होण्यासाठी स्थानच ते मिळणार नाही. त्याच्यामुळं तिथं स्थान संशय होऊन परत तिथं त्याला त्रास होणार नाही, असं माझं मत आहे. कदाचित यात मतांतर असू शकतं. आता याच्यात स्पाइन मध्ये डिफॉर्मिटी काय राहत माहिती का टिपिकल, एक कोलिओसिस तुम्हाला फर्स्ट पिक्चर दिसतोय. कायफोसिस, कायफोसिस म्हणजे एखादी गोष्ट बाहेर येणे, बहिर्वक्र. नॉर्मली सर्वायकलला कायफोसिस आढळतं. लॉर्डोसिस स्पाइन मध्ये आढळतं, आंतरवक्र, स्पाइन तिथं आत गेलाय. लिस्टेसिस हा एक प्रकार असतो, खाली तुमच्या लक्षात येईल ग्रेड 4 मध्ये वगैरे ते जास्तच तिथं सरकलाय लिस्टेसिस. या पद्धतीने दुसरं एक लिगामेंटम फ्लेवम असतं, एक फॅसेटल ऑर्थोपॅथी असते, फॅसेट जॉईंट तिथं लॉक होत असतात. तुम्हाला मी सांगितलं ना गेट पॅटर्न चेंज होतो, तो त्याच्यामुळे होतं. एक टेल बोन प्रॉब्लेम असतो, शेवटचं टोक जे ना मणक्याचं, तर तिथं दुखत असतं. त्याला एकदम गन शॉट रिझल्ट येत बरं का आयुर्वेदाने. त्याला आपण काय करतो, भुजंगासन लावायला लावतो आणि टेल बोनला प्रेशर देतो.
या पद्धतीने आपण त्याची ट्रीटमेंट करतो. जर तिथं नाही झालं तर आपण ऍनस मध्ये फिंगर इन्सर्ट करून त्याला भुजंगासन लावायला लावतो. फक्त इथे ना टेलबोन फ्रॅक्चर होण्याचे चान्सेस असतात, तेवढं एखाद्या वैद्याकडनं शिकून मगच करा. आता आपण जाऊयात दोषदृष्टीकडं. त्याच्यात पहिलं नॉर्मली आता भरपूर पेशंट आहे ना अमावस्थेतच आपल्याकडे आलेले असतात. तर अमावस्थेच्या ते ग्रंथोक्त श्लोककडे मी जात नाही. नॉर्मली समजायचं कधी अमावस्था आहे, त्याला अग्निमंद आहे, असं कणकण आल्यासारखं होतंय, आणि सगळ्यात महत्वाचं की सकाळी उठलं की त्याला उठूशीच वाटत नाही. थोडा व्यायाम झाला, आंघोळ वगैरे केली की मग त्याला बरं वाटतं. इथं समजायचं आपण की आपल्याला अमावस्था आहे. अजून एक केस असते, ज्यावेळेस नॉर्मली लोक कंबर दुखतात पण त्यांचं रुटीन काम चालू असतं, पण काही केसेस असं असतात ना की कंबर दुखते आणि पडून राहावं असं वाटतंय, तर तिथं समजायचं अमावस्था. लोकली पण आपण बघू शकतो, उष्ण स्पर्श असतं, वेदना, सूज, लाली असते, इन्फ्लमेशन असतं त्या ठिकाणी साधारणतः. अशा ठिकाणी इन्फ्लमेशन सारखं स्ट्रक्चर, हा इन्फ्लमेशन, त्या ठिकाणी अमावस्था. आता मी धुळ्यांच्या नानांकडे पण भरपूर सारी प्रॅक्टिस केली आहे, आणि प्रभा आयुर्वेदचं एक पंचकर्म हा फंडा माझ्या डोक्यात फार पटकन घुसला. त्याच्यामुळे पहिलं माझ्या डोक्यात पंचकर्म आहे. अमावस्था असेल ना आणि जर असं त्याला वाटलं की वमनाची सद्यवमनाची लक्षणं आहे, असं मळमळतंय वगैरे, मी ना लगेच सद्यवमन करतो त्या ठिकाणी. कारण त्याचे इन्स्टंट रिझल्टसाठी ना त्याची फार गरज आहे. कारण की जोपर्यंत आपण अमावस्था ट्रीटमेंट करत नाही ना, तोपर्यंत पुढं आपण व्यवस्थित त्याची ट्रीटमेंट करू शकत नाही. सद्य ओमनाहून त्या दिवशी माझं, सॉरी दीपक सर, माझं ना नेट कनेक्ट होत नव्हतं. हातीमारे सरांनी त्या दिवशी खूप छान लेक्चर दिला. तर सरांनी एक सांगितलं होतं त्या दिवशी वमनाहून, मला आता आठवलं, की पंचकर्म करताना सर पूर्ण त्याला रेस्टच घ्यायला लावतात, सुट्टी काढून यायला लावतात, त्याच वेळेस ते वमन करतात. तसंच एक तुम्हाला मी ना केस सांगतो. आमच्या इथले श्रीरामपूरचे तहसीलदार होते, त्यांचं वमन माझ्याकडे होतं, आमवातासाठीचं ते होतं. रुटीन माझे पेशंट कायम, सगळं अर्धी सर्दी झाली तरी ते माझ्याकडे यायचे. तर त्यांचं वमन चालू केलं, आणि वमनाच्या आदल्या दिवशी रात्री त्यांनी टरबूज खाल्लं. काही रात्रभर जागरण, त्यांना थोडं प्रॉब्लेम क्रिएट झाला होता इथं, तर रात्रभर जागरण केलं, रात्री टरबूज खाल्लं. सकाळी आले, नॉर्मल मी हिस्ट्री घेतली, मला सांगितलं हा झोप झाली वगैरे. त्यांना म्हणतो डॉक्टर फार स्ट्रिक्ट आहेत, मी जर सांगितलं रात्री जागलो तर ते वमन नाही करायचे. मग झोप झाली म्हणे, व्यवस्थित सगळं झालं. दूध भात खाल्लं, सॉरी दही भात खाल्ला का? हो खाल्ला म्हणे. पंचकर्माला घेतलं, दूध दिलं, चाटण दिलं मदन फळाचं, ज्येष्ठमध काढायचा, एक ग्लास दिला पोटात. जसा ग्लास दिला ना तसा पूर्ण त्या टब मध्ये ब्लडची वॉमिटिंग झाली, एवढी फोर्सफुली, आणि असं चांगलं लिटर भर वॉमिटिंग ती ब्लडची झालेली, पूर्ण रेड रेड. ते माझ्या आयुष्यात मी कधी पाहिलंच नव्हतं कोणाकडे, मी माझ्याकडे पहिलं पाहिलं. त्याच्यात ते श्रीरामपूरचे तहसीलदार, एवढं व्हीआयपी पेशंट. ते सगळं बघून माझ्या पायाखालची वाळू सरकली. पण त्याला 100% आयुर्वेद ट्रीटमेंट नाही. सुवर्णसूचक, चंद्रकला, वासाभूत, हे चाटण वगैरे सगळं देऊन मी त्या पेशंटला पूर्ण आयुर्वेद ट्रीटमेंटने माझ्या ओपीडीतच सेट केलं. मला त्याला मॉडर्न किंवा ॲलोपॅथीकडे न्यायची गरज पडली नाही. पेशंट सेटल झाला. याच्याहून मी एवढी अक्कल घेतली की रुटीन माझं एका वसंतात आहे ना 60-60 वमन व्हायचे. आता अगदी 6 वमनवर आलो मी फक्त. तर काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. नॉर्मली सगळेजण पॉझिटिव्ह केसेस सांगतात बरं का. मी सांगितलं, मी जे बोलतो ते प्रॅक्टिकल बोलतो. मी निगेटिव्ह पण केसेस सांगतो माझ्याकडे झालेले कॉम्प्लिकेशन. चला ठीक आहे, तर आता वमनाचा पार्ट संपला आपला. दुसरं मी तिथे करतो लोकली काढ्याची धारा, वृक्ष स्वेत, मग अगदी वाळूचा, गरम वाळूचा सेतपासनं, पत्रपोट्टली, त्या ठिकाणी खूप चांगलं काम करतं. जसं आपण निरामावस्थेत षष्टिशलीत, इथं मी पत्रपोट्टली करतो. अग्निकर्म पूर्वी मी करायचो बरं का इथं. आता मी थोडंसं ना वेगळं सांगतो. मी नाही ते ना हॉट निडलिंग करायला लागलो. अग्निकर्मात काय होतं, नॉर्मली अशा ठिकाणी ना रक्तदातूची पण मला बऱ्याचदा आढळली, आणि त्याचे स्पॉट जे ना, आपण जे तो म्हणजे चट आवाज येईपर्यंत आणि कपोत वर येईपर्यंत जे अग्निकर्म करतो ना पंचअतुशालाकीने, तर त्याचे डाग तसेच राहतात अशा केसेसमध्ये. त्याच्यामुळे मी ते बंद करून हॉट निडलिंग नावाची एक कन्सेप्ट आहे. पॅरालिसिसला जे निडल वापरतो ना आपण, त्यांचं ते हे करण्यासाठी, काय शब्द मला आठवत नाही तो, ॲक्युपंक्चर करण्यासाठी, त्या निडल मी लायटरने हिट करून त्या पद्धतीने हॉट निडलिंग करतो. तर या ठिकाणी त्या पद्धतीने मी पण जातो. दुसरं, आलाबू चिकित्सा मी रक्तमोक्षणला करतो. मी फोटो दाखवलाय. जे लोक आपण मी इथं लावतो, दोघांत फरक लगेच सांगतो बरं का मी. आलाबू आहे ना, हे ना वरवर रिझल्ट देतं, म्हणजे तसं जलोकाचं आहे ना डीप रिझल्ट असतं. म्हणजे त्वक गत जर असेल ना
तुमची रक्तदृष्टी तर आलाबू चांगलं, पण मांसगट डीप असेल ना तर मात्र जलोकाच करा. वेळ जातो पण ते करणं गरजेचं. सॉरी. बस्तीमध्ये फार गरज असेल तर वैतरण बस्ती सुद्धा तुम्ही देऊ शकता. नॉर्मली मी जास्त एरंड मुलादी वापरतो. अगदी तुमच्याकडे काहीच नाही ना तर दशमूळ काड्यात पिंपरी चूर्णाचा प्रक्षेप करा, बस झालं बस्ती. किंवा निरगुडी काड्यात हिंगूचा प्रक्षेप करा, बस्ती देऊन टाका, रिझल्ट मिळतात. ऑइलमध्ये मी सहचर तेल या ठिकाणी वापरतो. आता हे झालं शोधन चिकित्सा. आता शमनकडे आपण जाऊयात. तर शमनमध्ये नॉर्मली ज्या ठिकाणी स्नायू, मांसपेशी आणि मेद यामुळं सांधा अवृत्त होतो व बऱ्याचदा असं दिसतं की ते स्नायू माणसामध्ये ना पीडन असहत्व असतं, शोथ असतो. अशा वेळी स्नायू कंडारा यांचं शूल कमी करण्यासाठी रासनाचे गुगुळ जबरदस्त काम करतो. तो व्यान काळी वापरतो मी. सियानात गुगुळ पण इथं बेस्ट ड्रग ऑफ चॉईस आहे. का? तर ते त्याच्यात आहे ना एरंड तेल आहे, ते वातनुलोमन करतं. ते कटी, गुह्य, कोष्ठ या ठिकाणी जास्त त्याचा गामित्व आहे. तेच तिथलं सूज वेदना विशेषत्वाने कमी करतं. एरंड तेलाला त्रिफळीची जोड मिळाल्यामुळं ते कटी आणि गुह्य प्रदेशाकडं जास्त रिझल्ट देतात. तर आपण काळी नॉर्मली मी सिंहनाथ वापरतो. पुनर्नवाष्टक क्वाथ जो आहे ना तो त्यात एरंड तेल टाकून 2 चमचे तो पण आपण देऊ शकतो. पुनर्नवा गुगुळ मी इथे जास्त वापरतो बरं का. पण ते पुनर्नवा गुगुळ मध्ये एक गोष्ट सांगतो तुम्हाला, तशी ना 2 पार्ट येतात बरं का. म्हणजे तसे 2-4 पार्ट आहेत. पण नॉर्मली एक शोथाचा पार्ट आहे ना तो पण बऱ्याचदा लोक जास्त देतात. आपण कसं करतो, पुनर्नवा गुगुळची ऑर्डर दिली, तो जे पाठवल ते पाठवल. पण आठवणीने त्याचा वात रक्ताचा पाठ मागा, त्याच्यात चांगलं काम करतो. कारण की अशा ठिकाणी ना बऱ्याचदा रक्तदृष्टी असते. हे रक्तदृष्टी काय प्रॉब्लेम करते माहितीये का? प्रॅक्टिकली बोलतो बरं का मी. जे आहे ना बोन मध्ये जे चेंजेस येतात ना, की त्याचं हे चेंज होतं बघा, शेप चेंज होतो बोनचा. तो वात रक्तामध्ये आहे ना जास्त होतो. या ठिकाणी योगराज पण एक चांगला ड्रॉप ऑफ चॉईस आहे. जिथं अंगमर्द आहे, थकवा आहे, वेदना आहे ना टिपिकल हालचाल झाली ना तर मारल्यासारख्या वेदना होतात. त्या ठिकाणी योगराज वापरावा. आता या ठिकाणी केस सांगतो बरं का मी धारेची पण. धारेचे काय रिझल्ट यायच्यात. काय झालं, रुटीन एक पेशंट आलं माझ्याकडं. मी चेक केलं. पहिल्या दिवशी त्याला त्याचं कृश प्रकृती वगैरे तर षष्टिशाली पहिले दिला मी. मला असं वाटलं की ते धातू त्याचे हे झाले नाही का, धातू क्षयात्मक आहेत. तर काहीच रिझल्ट नाही आला पहिले 2 दिवस दिला होता. थर्ड डे मी ते बारीक एक्झामाइन केलं, मला तिथं आम वाटला आणि मी ना धारा केली. अगदी कुकरमध्ये जो स्टीमचा काढा उकळत होता ना त्याने धारा केली. त्या पेशंटला 70% रिझल्ट एका धारेने आला. त्याच्यामुळं धाऱ्याचे एवढे जबरदस्त रिझल्ट आम अवस्थेत आहेत. आता अजून एक चूक आपल्याकडे बऱ्याचदा होते. आपण काय करतो, आम अवस्था असताना पेशंट आला, त्याला ती ट्रीटमेंट दिली, रिझल्ट मिळाला, आपण तीच ट्रीटमेंट कंटिन्यू ठेवतो. पण ज्यावेळेस त्याची निरामावस्था होते, तिथं आम नष्ट होतो, तर त्या ठिकाणी आपल्याला तिथून पुढं निरामावस्थेची ट्रीटमेंट करावी लागते. तर निरामावस्था ज्यावेळेस येते किंवा निरामावस्था नॉर्मली पेशंट मध्ये आल्या ज्यावेळेस असते, तर त्यावेळेस आपल्याला महत्वाचं काय बघायचंय, ती धातू क्षयात्मक असते, तर वृक्षता असते, वात वाढलेला असतो. सगळ्यात बेसिक काय, पौष्टिक आहार द्या. मुगाची डाळीची खिचडी, त्याला भरपूर तूप टाकून खायला लावा. फार वाटलं त्यात भास्कर लवण चूर्ण टाकायला लावा. छान रिझल्ट त्याचे यायला सुरुवात होतात. साधं माझं गणित असतं बरं का, की नॉर्मल झालं काय, वात वाढलंय, मग काय महत्वाचं, तेल. मग आता प्युअर वात आहे तर गंध तेल वापरा, मज्जा तेल वापरा. त्याला पित्तानुबंध आहे, खोबऱ्याचं तेल वापरा. कफानुबंध आहे, सहचर तेल वापरा. तुम्हाला जसं शक्य आहे तुम्ही त्याच्यात तेल, तूप, वसा, मज्जा, मांसरस काही देऊ शकता. हेच पाहिजे किंवा असंच दिलं पाहिजे असं काहीच नाही. आता निरामावस्थेत आपण पंचकर्म बघू. आपण सगळ्यात महत्व मी याला आहे ना स्नेहसंवेदनला जास्त देतो याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुढं कटिबस्ती. आता बाकी सगळं डिटेल तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही सगळेजण कटिबस्ती करताय. पण माझं मत काय, कटिबस्ती एक्झॅक्टली कुठं करावं ना हे मी तुम्हाला सांगतो. काय होतंय, आपण बघितलं की प्रॉब्लेम काय येतो स्पाइन मध्ये, की पॅरास्पायनल मसलने तो व्हर्टिब्रा लूज सोडला वरून, त्याच्यामुळं तो दुसरा व्हर्टिब्रावरती खाली आदळलाय, तो जवळ आलाय, त्याच्यामुळं डिस्क झाली किंवा डिस्कॉम्प्रेस झाली आणि बाकीचे प्रॉब्लेम क्रिएट झाले. तर अशा ठिकाणी तर पॅरास्पायनल मसलला, तिथल्या स्नायूला ताकद देण्यासाठी कटिबस्तीचा उपयोग खूप चांगला होतो. अजून थोडं डीप गेलं ना, तर आता मी न्यूक्लियस पल्पोज, सायनोलस फायब्रोसिस ते सगळं सांगितलं, तर तिथं पण आहे ना चिकट द्रव्य येते, तर त्याला साधर्म्य तेलाचं. मग ते तेल तिथं जसं माठ पाजरून बाहेर जातो त्या पद्धतीने तेल त्या कटिबस्तीतून खाली पोचतं तिथं.
म्हणून कटिबस्ती अशा केसमध्ये आपण करावं. आता तेल कोणतं वापरावं? तर भरपूर तेल आहे, तुमच्याकडे भरपूर ड्रग ऑफ चॉईस आहे बरं का. प्रत्येकाच्या याच्यानुसार तुम्ही ते ठरवू शकता. आता एक 2-4 तेल मी सांगतो. जिथं फिमेल्समध्ये आणि मसल्स जर जिथं अफेक्टेड असतील ना, तर धन्वंतरीचा खूप चांगला रिझल्ट आहे. कफ वातात्मक असेल ना, तर सहचर तेल आहे. तुमचं केरळचं कोट्टम कुच्चिकादी वगैरे पण येतात. त्याच्यानंतर कॉड कॉम्प्रेशन जिथं होतं ना, तिथं पिंड तेल आहे. टिपिकल तुम्हाला धातू क्षयात्मक वाटतंय, एखादा कृश पेशंट आहे, म्हणजे माझा फोटो तुम्ही डोळ्यासमोर आणा. अशा पेशंटला जर असेल, तर तिथं भला सुगंधाचं तेल डोळे झाकून वापरायचं. रिझल्ट येतोच. हे झालं आता कटिबस्ती. मी फार डिटेल एक एक तेल घेऊन बोलत नाही बरं का, कारण की वेळ तेवढा नाहीये. आता षष्टिशाली. षष्टिशालीमध्ये एक महत्वाचं सांगतो बरं का मी. मी रुटीन काय करतो, बला अश्वगंधा याचं चूर्ण आणि कुकरमध्ये जो आपला वातगण काढा उकळत असतो ना, तो काढा त्यात टाकतो दूध सोबत. तर कारण बऱ्याच वैद्यांशी चर्चा केल्यानंतर हे असं करणं मी चालू केलंय. षष्टिशालीमध्ये एक महत्वाची गोष्ट बरं का, तो आहे ना कमीत कमी 20 मिनिटं तरी व्हायला हवा आणि तो व्यवस्थित क्लॉकवाईज मोशन मध्ये व्हायला हवा. स्टाफकडं थोडं अधूनमधून जरा लक्ष देत जा, तो व्यवस्थित करतोय का नाही. याचं एक चांगलं उदाहरण सांगतो बरं का. एक माझ्याकडे आहे ना पेशंट आला, त्याचे आजोबा मंत्री, चुलते मंत्री, त्याची काकी झेडपी अध्यक्ष, असा तो पेशंट. तो माझ्याकडे का आला, त्याच्या एकदा जवळच्या मित्राला, अगदी जिवलग मित्राला माझ्याकडं स्पाईनला खूप चांगला रिझल्ट आला म्हणून तो आला. त्याचं स्वतःचं एमबीबीएस कॉलेज असून तो माझ्याकडे ट्रीटमेंटला आला. तर स्टाफ आपला नॉर्मली त्याला वाटलं एवढं व्हीआयपी पेशंट आहे, पेशंटला स्टीम मध्ये बसवला मी स्टीम द्यायला. याला वाटलं थोडं जादा स्टीम देऊ, चांगला रिझल्ट. डायरेक्ट मोठ्याने तिकडनं आवाज आला, डॉक्टर. माग एवढा आवाज आला, मी पळत पळत मागं जाऊन बघितलं काय, ते पेशंटने डोळे पांढरे केलेले स्टीम बॉक्स मध्ये. स्टीम पेटीचा दरवाजा उघडला, म्हणजे सिटिंग स्टीम बॉक्स दरवाजा उघडला तसा तो खाली पडायला लागला. त्याला पकडायला लागलं ते सगळं स्वेदन झालेलं, ते माझ्या हातातून पेशंट टाकला खाली, दणकन आदळला. नशीब कुठं फ्रॅक्चर वगैरे नाही झालं. मग त्याला माझ्या नशिबाने बरं का, अजून मला कधी ना असं कॉम्प्लिकेशन झालं, ॲलोपॅथी घेण्याची गरज नाही पडली. त्याला तिथं रुटीन त्याच्या चेहऱ्यावर पाणी मारलं, त्याला सुवर्ण सुचेकर चाटण, सीतोपलादीचं पाण्यात मिक्स करून वगैरे दिलं, पेशंट स्टेबल झाला. पण मी तिथे ही गोष्ट शिकलो की तुमच्या स्टाफकडे तुमचं लक्ष पाहिजे, नाही तर स्टाफ काय करतो आणि काय नाही हे असे कॉम्प्लिकेशन त्यांनी क्रिएट होतात. ठीक आहे, असो. आता आपण जाऊयात निरुळ बस्तीकडे. आता कटी बस्ती म्हणजे ते कटी स्थान वाताच आहे, त्याच्यामुळे तिथं बस्ती ही मेन ट्रीटमेंट आहे. पेशंटला बस्ती दिला गेलाच पाहिजे. आता निरामावस्थेत मी द्विपंचमुलादी आणि बळागुलीचे वापरतो. द्विपंचमुलादी कुठं, जिथं वातहर आपल्याला काम करायचंय ना तिथं. आणि बळाकुडूच्या आधी आहे ना, तो पौष्टिक आहे, जीवनीय आहे, सर्व रोगनाशक आहे, अशा ठिकाणी बळागुडूच्या आधी. हे ग्रंथाने सांगितलं बरं का, त्रिफलादी महास्नेह. त्याची ना 63 बस्ती द्यायला लावली. फ्रँकली सांगतो, मी कधी दिलं नाही बरं का ते, पण ग्रंथाने असं सांगितलं की अगदी मणक्याच्या शेवटच्या टोकापासून तर वर C1 पर्यंत सगळं क्लिअर करतं ते. तुम्हाला देऊन बघायला हरकत नाही. स्पायनल कॅनल स्टेनोसिस एक गोष्ट मी तुम्हाला सुरुवातीला सांगितली. त्या ठिकाणी ना मुस्तादी राजे आपण वापरायचा. तो झाला की तिक्तक्षीर चालू करायचा आणि त्यासोबत वसंतकल्प चालू करायचा. जबरदस्त रिझल्ट याच्यात. करवीर तेलचे पण तिथं छान रिझल्ट येतात. त्याच्यात आहे ना मानस चिकित्सा एक स्पाईन मध्ये ना करत जा. बऱ्याचदा त्याचा मानस हेतू आढळतोच बरं का. मी शिरोधारा देतोच. आणि एक अजून महत्वाची गोष्ट सांगतो की पेशंट आयपीडी करत चला, त्याने रिझल्ट चांगले येतात असं माझं मत. नस्याचा एक खूप चांगला रोल आहे. पंचेंद्रिय वर्धन तेल मी जास्तीत जास्त वापरतो. जर पेशंट अफोर्डेबल नसेल तर कोकोनट ऑइलचं करायला लावतो मी घरीच. जर बल्ले नसते पाहिजे असेल तर मी कधी कधी बल्ला डिंक याचा देखील मिक्स करून वापर करून ते देत असतो. तर एक असंच केस सांगतो बरं का तुम्हाला, हे निराम अवस्थेत येण्याची, म्हणजे आयुर्वेद काय करू शकतं ना, किंवा किती कॉम्प्लिकेटेड केसेस हँडल करू शकतं. एक नसत्याहून मला ते आठवलं आता. इथले एक ऑर्थोपेडिशियनकडे एक पेशंट ऍडमिट होता. 3-4 दिवस झाले का त्याला काहीच रिझल्ट नव्हता. ट्रॅक्शन वगैरे लावलं होतं, सर्वायकलचा प्रॉब्लेम होता त्याचा. तिथून ते डामा डिस्चार्ज घेऊन माझ्याकडे आलं. उपरीत गर्दी होती. त्याने स्टाफला रिक्वेस्ट केली की थोडंसं मला अर्जंट होतं, खूप त्रास होतोय. म्हटलं काय घे आतमध्ये. त्याला घेतलं आतमध्ये, कंडिशन बघितली. अगदी त्याला बसता येत नव्हतं आणि अशा कंडिशन मध्ये तो डामा डिस्चार्ज घेऊन माझ्याकडे आला होता. रुटीन ही जी ट्रीटमेंट आहे ना, षष्टिशाली वगैरे वगैरे सगळं त्याला केलं मी. तो एवढा चांगला क्लिअर झाला. तर आजही म्हणजे 15 दिवस महिन्यात एक पेशंट त्याचा मला रेफरल असतात. एवढे चांगले रिझल्ट त्याला आयुर्वेदाने आले आणि एवढ्या क्रिटिकल केस मध्ये. त्याच्यामुळं नॉर्मली आपल्या डोक्यात जे आहे ना की आयुर्वेद जुनाट आजारांसाठी वगैरे वगैरे,
की मला असं वाटतंय की सगळे डोक्यातून काढायला पाहिजे. जसं मी स्पाईन मध्ये असे रिझल्ट घेतले, तसं तुम्ही कुठल्याही याच्यात एक स्पेशलायझेशन करा, स्किन मध्ये करा, कार्डियाक मध्ये करा, तुम्हाला असेच चांगले रिझल्ट तिथे येणार आहे, मला म्हणजे ठाम विश्वास आहे. आता अजून एक अशाच चांगल्या इन्स्टंट रिझल्ट साठी एक गोष्ट सांगतो, अग्निकर्म. तुम्हाला एक माझा स्वतःचा अनुभव सांगतो बरं की अग्निकर्माचा. मी ना पन्हाळा गडावरती गेलो होतो आणि मी आणि वाईफ आम्ही दोघंच. तर गडावर मी मुक्कामी राहिलो आणि रात्री काय माझा हात खांद्याखाली म्हणजे ते हात याच्या खाली आला, मानेखाली काय काहीतरी झालं आणि मला आहे ना शोल्डरच्या ठिकाणी पेन व्हायला लागलं. पेन, मला हात हलवता येईना बऱ्यापैकी. बरं, काहीच त्यावेळेस मेडिसिन काहीच नाही माझ्याकडं. वरती गडावरती कमीत कमी खाली 10-15 किलोमीटर गाडी मला चालवत घेऊन येणं होतं. त्या ठिकाणी मी काय केलं माहितीये का, आपली अंगठी असते ना हातातली सोन्याची, ती तिथं काडीसपेटी बोलवली खालून हॉटेलमधून, त्याच्यावरती गरम केली आणि तिने अग्निकर्म केलं. तुम्हाला सांगतो, ऑलमोस्ट 70-80% मी तिथं बरा झालो आणि त्याच्यानंतर आज तागायत मला परत कधी त्याचा त्रास नाही झाला. हे इन्स्टंट रिझल्ट अग्निकर्माचे आहेत. तर आता हे अग्निकर्म हे कधी करायचं आणि कुठं करायचं? तर नॉर्मली जिथे आहे ना बोनी पार्ट असतो ना, कडक पार्ट, तिथं अग्निकर्म, आणि जिथं मस्क्युलर पार्ट आहे ना तिथं वेदन. अग्निकर्माचे पॉइंट असे मी पॉइंटवर नाही करत बरं का, जिथं त्रास होतोय तिथं मी करून टाकतो. आणि नॉर्मली वात किंवा कफवातच पेन आहे ना तिथं मी करतो. आता वेदन कुठं करतो मी, जिथं मांसल भाग आहे. ते गोगटे सरांचं लेक्चर तुम्ही ऐकलं नसेल किंवा त्यांचं बुक्स पण आहे, त्याच्यात वेदनचे पॉईंट आहे, त्यानुसार करतो मी. 26 हाफ निडल वापरतो. आता एक थोडंसं मी क्लिअर करतो बरं का. मी मध्ये आता हॉट निडलिंग सांगितलं ना, तिथं अग्निकर्म आणि वेदन हे दोघांचं कंबाईन ट्रीटमेंट आहे ती. इथं फक्त वेदनमध्ये वेगळं काय, याच्यात जी निडल असते ना ती पोकळ असते, ती भरी होते हॉट निडलिंग मध्ये. हा दोघांमध्ये फरक आहे. आव्हाड सरांचं असं म्हणणं होतं ना, की जिथं वात आहे ना तुम्ही ती निडल टोचा, तिथून तो वात बाहेर येणार आहे. साधं सोपं वेदांच्या बाबतीत त्यांचं लॉजिक होतं. ते अग्नी आणि वेदन हा दोघांमध्ये डिफरन्स आहे. आता आपण शमन चिकित्सेकडे जाऊ. याच्यात सगळ्यात महत्वाचं बेसिक ड्रग आहे ना अस्थिमज्जापाचक. झालंय काय प्रॉब्लेम, की अस्थि धातूच तिथं बिघाड झालाय ना, तर त्याच्यामुळं अस्थिमज्जापाचक तिथं म्हणजे अस्थि धातू अग्नी मानल्यामुळे बऱ्याचदा हे होतं, म्हणून अस्थिमज्जापाचक. ते ऑस्टिओफाईट्स पण असतात ना, एमआरआय मध्ये बऱ्याचदा दिसतात, त्या एक्सरेत पण येतात. तर त्याचं अस्थिमज्जापाचक सांगायला तिथून सुरुवात करायची. दुसरं मी ड्रग वापरतो त्रयोदशम, म्हणजे वापरण्यात भरपूर आहे. का तर ते बल्ल आहे, अस्थिमज्जागत वात दोन्हीला चालतं, सुप्ती एव्हियन इकडं पण चालतंय. स्पेशली ना फुटल्याप्रमाणे जिथे वेदना असतात ना तिथं त्रयोदशम वापरावा. संधी मज्जा अस्थि स्नायू हे सगळीकडे जातात. ते टिंगलिंग नमनेसला पण छान रिझल्ट आहे. बेसिक आहे ना, एक सांगतो मी. संधिगत वात प्लस मज्जादुष्टी आणि त्याच्यासोबत कफदुष्टी असेल ना तर त्रयोदशम, आणि संधिगत वात मज्जादुष्टी आणि पित्तदुष्टी असेल ना तर पंचतिक्त वृत्त. हा डिफरन्स आहे. सोराटिक अर्थायटिस मध्ये बेस्ट ड्रग ऑफ चॉईस आहे पंचतिक्त वृत्त. त्याचं कारण की आधी कारच आहे ना, अस्थिसंधी मध्यगत पुष्ट आहे, त्याच्यामुळे ते चांगले रिझल्ट देतात. आता वात पित्तात मग दाह वगैरे असेल ना, कैशोर गोक्षुर आदी पंचतिक्त तिथं वापरू शकता तुम्ही. आता लाक्षाधिक गुळ कुठं वापरावं, स्पेशली ते आहे ना जिथं डिजनरेशन डिस्क आहे ना किंवा हर्निएशन आहे, पॅरास्पायनल कमजोर झालाय ते, तर व्हर्टिब्रला तिथं ताकद द्यायची आपल्याला, अस्थिक्षय झालाय तिथं लाक्षाधिक वापरा. आणि टियर जिथं झालाय, जिथं फुटलंय तुटलंय, एक्सट्रुजन आहे परफ्युजन आहे, तिथं हा गुळ वापरायचा. हा दोघात फरक. कुठल्याही नॉर्मली या वाता निराम वातामध्ये ना मी ना अनुलोमन फार गरजेचं आहे बरं का. मी गंधर्व जिथं वापरतोच, आणि बस्ती माझा निरो असतो बऱ्याचदा. स्नेह बस्ती पेशंट बघून मी ठरवतो कोणता द्यायचा. निरो मी बऱ्याचदा देतो आणि घरी मग स्नेह देतो असं. पण अनुलोमक द्यास, खरं तर एरंड तेल द्यायला पाहिजे, पण माझी टोटल टॅबलेट प्रॅक्टिस आहे. मी चूर्ण बिर्ण वापरत नाही. अगदी अनुपानाला आपण महारासनं विरासनं सप्तक वगैरे हे देतो ना, मी त्याच्या पण टॅबलेट बनवले. आता बऱ्याच लोकांना एक असं जाणवतं ना, की काही मिक्स प्रॅक्टिस करणारे असतात किंवा आयुर्वेदात असं पेन किलर काय बुवा असं त्यांना वाटतं. तर महावात विध्वंस नावाचा एक ड्रग खूप चांगला आपल्याकडे आहे. ते इन्स्टंट वेदना कमी करण्यासाठी चांगलं आहे. त्याच्या खालोखाल कुबेरवटी पण चांगला रिझल्ट. वातच गुजरसीमध्ये तुम्ही एकांगवीर वापरा, खतरनाक रिझल्ट आहे. आणि वात कफच असेल ना, तो वात गजांकुश. चिमचिमायन जिथे आहे ना, तिथं सुवर्ण समीर पण चांगला रिझल्ट देतात. आणि जर तुम्हाला एवढं डिफरन्शिएट नाही करता आलं ना, सरळ कॅप्सूल पॉलिसी नॉरॉन आपण वापरून टाका, रिझल्ट येतात. आता ऑइलची तिथं गरज असते. वाताची ट्रीटमेंटच मी सांगितलं की तेल, त्याच्यामुळे मी लंबॅटोन, लंबॅजेस वगैरे हे पण मेडिसिन माझ्या वापरण्यात आहे. आता इथं अजून एक केस आढळते बरं का, की जिथे ना अस्थि घासून जिथं अस्थिला शोथ आलाय ना, तिथे ना घृतकल्प चांगले काम करतात.
पंचतिक्त घृत उपगुळ आहे किंवा कैशर उपगुळ आहे. असावरिष्ट मी फार कमी वापरतो बरं का, पण बलारिष्ट, अश्वगंधारिष्ट, दशमूलरिष्ट याचे चांगले रिझल्ट आहेत. फार असं टिपिकल केस असेल ना तर मी नक्की वापरतो. एक स्कॅमस नोड म्हणून एक प्रकार एमआरआय मध्ये बऱ्याचदा दिसतो. असं एमआरआय मध्ये ना असा काळा स्पॉट दिसतो, तर ते ना धातू क्षयात्मक स्थिती ती. तिथे नॉर्मल आपली रुटीन त्रयोदशांग लक्षादी वगैरे अशी बल्ले ट्रीटमेंट देऊन तिक्तक्षीर बस्ती तिथं द्यायचा. छान रिझल्ट आहे. आता तिक्तक्षीरहून आलं तर तिक्तक्षीर थोडं डिटेल सांगतो बरं का मी नामपाचन झाल्याशिवाय तिक्तक्षीर कधीच देत नाही. तिक्तक्षीर रात्री मी जेवणानंतर देतो झोपताना. त्याच्यात द्रव्य बरंच व्हेरिएशन बघा, कोण कुठले वापरावे मतांतर आहे. मी काय वापरतो, गुडूची पटोल जे असतं मग काढायची. का बरं? गुडूची रसायने जीवनीय, ऋष्य बल्ले, पटोल ऋष्य, ज्येष्ठमध जीवनीय, संधानीय, त्रिदोषकर. काड्याची राईत पौष्टिक आहे, ज्वरग नाही, शोथक नाही, आणि महत्वाचं रक्त मांस दाहक नाही तो, म्हणून मी वापरतो. त्यात स्नेह जे टाकतो तो तुमच्या पेशंटच्या प्रकृती किंवा तुम्हाला काय जे वाटतं त्याच्यानुसार तुम्ही महानारायण, सहचर, शतावरी हे तेल वापरू शकता. घृतामध्ये पंचतिक्त किंवा महातिक्त. तर मी महातिक्त जास्त वापरतो बरं का, कारण की त्याची फलश्रुती असं आलंय ना की हे पंचतिक्तापेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणून मी ते जास्त वापरतो. जीर्ण ज्वराची बऱ्याचदा संप्राप्ती असते बरं का एका टिश्यूला, तिथं चांगलं काम करतं तिक्तक्षीर. अजून एक केस तुम्हाला आढळते बरं का, की सांध्यांमध्ये ना कटकट आवाज येत राहतो पेशंटच्या, तर ते तिक्तक्षीर तिथं देत राहायचं. जोपर्यंत तो कटकट आवाज बंद होत नाही तोपर्यंत रिझल्ट येतातच. अपूर्ण और भाऊ चिकित्सेमध्ये मी तिक्तक्षीर वापरतो, तर अगदी 21 दिवसाचे 3 महिने देतो मी तिक्तक्षीर. आता अजून एक गोष्ट की लोकल ऍप्लिकेशन. मला असं वाटतं बरं का की लोकल ऍप्लिकेशन मी ना 2 स्टेजमध्ये करतो. एक त्याला लिनिमेंट देतो लावायला. त्याला असं आहे ना, लिनिमेंटने जरा तिथं गरम बिरम होतं, त्याला चुणचुण वगैरे होते, त्याला असं भारी वाटतं पेशंट, सायकोलॉजिकल चांगला इफेक्ट पडतो. आणि मी घरी आहे ना, मग त्याला तिळाचं तेल किंवा बला अश्वगंधाची वगैरे, पेशंट अफोर्डेबल नसेल तर तिळ तेल वगैरे, असेल तर मग मेडिकेटेड ऑइल एखादं त्याचा आहे ना पिचू त्याला देतो घरी. या पद्धतीने मग असतं. मग त्यात मी बला अश्वगंधाची, सहचर, धानवंतर, पिंड तेल वगैरे करतो. आता लेपमध्ये बजरंग लेप आहे बरं का, एक मार्केटमध्ये फार कॉमन आहे, पण त्याचे रिझल्ट आहे ना, जिथं आघातच इंजुरी आहे ना, असं नाही का मुका मार लागलाय बुवा, त्या ठिकाणी खतरनाक रिझल्ट आहे त्याच्या. दशांगलेप रुटीन तुम्हाला माहिती आहे, मी काही वेगळं सांगत नाही. एक महत्वाचं आहे ना, जिथं अंग संकुचित झालंय ना, तर तिथं उडीद आणि सैंधव सिद्ध तेल वापरायचे, मस्त रिझल्ट त्याचे. आणि जिथं अंग बधीर झाले पण कशाने, वायूने बाधिर आहे तिथं आलंय, तिथं पहिले रक्तमोक्षण करायचं आणि त्याच्यानंतर अग्रू आणि सैंधव तेल याचा लेप लावायचा. खतरनाक रिझल्ट आहे त्याचे. आता अजून एक केस आहे की जिथं आहे ना, जे आता मी 2-3 मिक्स प्रॅक्टिस करतो त्याच्यामुळे मला प्रॉब्लेम कमी येतो बरं का, पण जे 100% फक्त आयुर्वेदिक पंचकर्म आणि शमन चिकित्सा करतात ना, जे कायरो वगैरे करत नाही, तर त्यांच्यासाठी ना ती मणक्याची जी गादी आत येण्यासाठी हे फार जबरदस्त फॉर्म्युला आहे बरं का. बलामूळ आणि अश्वगंधा मूळ याचं काय करायचं, दूध आणि गव्हाच्या पिठात लेप करायचा आणि तो लावायचा. पूर्वी मी हे करत होतो, आता मला तेवढा वेळ मिळत नाही बरं का करण्यासाठी, पण मी पूर्वी आयपीडी मध्ये हे करायचो. स्पायनल कॉर्ड इंजुरी असेल ना, तिथं बांबूचे कोंब आहे ना, ते ओळा हलद आणि वेखंड याचा लेप करायचा आहे. ओळ्या हळदीत वेखंड घालून चांगले रिझल्ट आहे त्याचे. आघातच गुजराती असेल ना, तर तिथं जमादाग्नी सरांचा तो पोलादी लेप वापरायचा आहे. आता हे स्पाईनच्या प्रॉब्लेम मध्ये ना बऱ्याचदा असोसिएटेड अदर डिसीज पण असतात. फॉर एक्झाम्पल ज्वर, की कणकण येते त्यावेळेस कंबर जास्त दुखतं किंवा कंबर जास्त दुखतं त्यावेळेस कणकण येते. अशा केस आहे ना, त्यावेळेस त्रिकशूल सांगितलंय ना, ते तिथं ज्वरात जे सांगितलेलं आहे कंप्लेंट, तिथं चिडचिडपणा पण असतो. ते तृतीय चतुर्थक ज्वर वगैरे असं निदान करून त्या पद्धतीने आपण ट्रीटमेंट करतो. पण नॉर्मली इथं अस्थिमज्जापाचक आणि ज्वरग्न गंज विचार करतो, म्हणजे साधं ढोबळमानाने सांगतो बरं का. तसं डिटेल केस हिस्ट्री घेऊन आपल्याला ट्रीटमेंट करतो आपण, पण नाही कळालं ना ते 2 वापरा रिझल्ट येतो. तर अजून एक केस सांगतो, अशीच माझ्या मित्राकडं घडली बरं का केस, आम्ही डिस्कशन करत होतो. तर एक 2-3 दिवसापूर्वी त्याच्याकडं पेशंट आला आणि त्याला म्हणे की माझं ना अचानक कंबर दुखायला लागलं 4-8 दिवसापासून आणि गुडघा पण दुखायला लागलाय आणि असं ठसठस करतंय म्हणे. ते हिस्ट्री घेत होतं आणि त्याच्यानंतर लक्षात आलं का अरे त्याला नॉशिएटिक फील वगैरे पण आहे. त्याने सध्या वमन दिलं. जसं वमन दिलं तसं त्या पेशंटचं सगळंच बरं झालं. ते कटिशूल आणि त्यांनी जानुसंदेश ठेवलं. तर ते काय झालं तिथं माहितीये का? आमच्या डिस्कशन नंतर आम्हाला कळालं. त्याला आहे ना पहिलेच आम्लपित्ताचा त्रास होता. त्याच्यात ते पेन किलर खायचं बरं त्याच्यामुळे तो अजून वाढायचा. आणि आम्लपित्त जे तर त्याच्यामुळे ते विदग्ध जीर्णाची संप्राप्ती तिथं बऱ्याच वर्षांची घडत होती आणि त्याचा उपद्रव म्हणून संधिवात सांगितलेला आहे. बऱ्याचदा आहे ना आम्लपित्त आणि
संधिवात हे दोन्ही सोबत पण असतं. तिथं काय होतं, विकृत हे थोडं जड वाटेल बरं का जरा, बघा समजतं काय. विकृत सामपाचक पित्त आहे ना, ते मज्जाधारा कलेला बिघडवतं आणि ते स्पेशली सर्वायकल स्पाईनला आहे ना प्रॉब्लेम क्रिएट करतं. आता या केसेसमध्ये लंबरला झाला होता, पण नॉर्मल ते सर्वायकल मध्ये दिसतं आणि जानूमध्ये दिसतं. तर अशा ठिकाणी अमृतादी गुगळ जर वापरला ना, खतरनाक रिझल्ट आहे. का बरं? तर अमृताची फळं आहे जे आहेत ना, तर ते तिक्त रसात्मक आहे, पित्त शामक आहे, मज्जाग्रामी द्रव येते. त्याने काय होतंय, पित्ताच्या आम्ल गुणांच्या संधीवर जे वाईट परिणाम होतात ना, ते बरं करतं. हा आहे ना, मी भुणनबरी काढायच्या सोबत वापरतो. आता असंच आहे ना, बऱ्याचदा स्पाईनच्या पेशंटमध्ये ना रेडिएटिंग पेन असतं. तर स्पेशली ते ना राईट और लेफ्ट इलियाकला जास्त असतं. स्पेशली ते लेफ्ट इलियाकला जास्त असतं. तर अशा ठिकाणी ना कोष्ठशुद्धी करून घ्यायची एकदा. त्याचे छान रिझल्ट येतात. कटिशूलासोबत जर ग्रहणी अतिसार अर्शी असली, ग्रंथामध्ये याच्या सगळ्याच्या कटिशूल आलं बरं का लक्षात. तिथं त्या पहिल्या आजाराची ट्रीटमेंट करा. तुम्हाला जर वाटतंय पेशंटला सिम्प्टोमॅटिक रिझल्ट द्यायचा आहे ना, तर पहिले मग त्याला थोडंसं शेस्टिशल्ली, लोकल संशोधन वगैरे लिनिमेंट लावायला द्या, म्हणजे ते सिम्प्टोमॅटिक त्याला बरं वाटतं. पण बेसिकली तो आजार पहिला बरा झाला पाहिजे. मी इथं सिम्प्टोमॅटिकली किंवा असं का बरं बोललो माहिती आहे का? माझ्याकडे माझं टार्गेट असतं. पेशंटला पहिल्या 8 दिवसामध्ये मिनिमम 40% रिलीज मिळालाच पाहिजे रिझल्ट आणि 15 दिवसामध्ये ते 1 महिन्यात जास्तीत जास्त 20 दिवस, महिना पण नाही, 20 दिवसामध्ये तो 70 to 80% ट्रीट झालाच पाहिजे. तुम्ही तिकडे काही करा. माझी या बेसवरती सगळी प्रॅक्टिस आहे. मी ह्याच पद्धतीने पेशंट ट्रीट करतो. मी टाइमपास करत नाही. आला की पहिले माझं धडाधड टार्गेट असतं, की हे पंचकर्म, हे कर, ते कर. पण त्याला 15-20 दिवसात 70-80% बरा करायचाच करायचा आपल्याला. म्हणजे हे अजून प्रॉब्लेम कुठे देतो माहिती आहे का इन्स्टंट रिझल्टमध्ये? कटिशूल स्थौल्य असेल ना, नॉर्मली काय होतं माहिती आहे का, मी गेट पॅटर्न वगैरे गोष्टी सांगितल्या ना, स्थौल्यामध्ये ना ते माकड हाड वर उचललं जातं. त्याच्यामुळे ना गुडघे फाकतात पाय आणि त्याच्यामुळे अजून प्रॉब्लेम क्रिएट होतात. तर ते थोडं अशा गोष्टी ना थोडं नाजूक पद्धतीने ट्रीट करावे लागतात. ते मेरुधातू अग्निमांद्य वगैरे पहिले ट्रीट करायचे. तर अशा केसमध्ये ना जे स्थौल्य आणि वातावर जे कल्प सांगितले ना, लोह गुगुळे, त्रिफळा गुगुळे, दशांग गुगुळे असं वापरायचे. आता बऱ्याच गुगुळाच्या फलश्रुतीत आहे ना, आमवात स्थौल्य या गोष्टी आल्याच आहे. त्याच्यामुळे ते वापरणं आपल्याला सोपं होतं. आता बऱ्याचदा अशा केसेसमध्ये ना डायबेटिक पेशंट पण असतात ते. त्यांच्यात आहे ना अत्यांबू पान ही हिस्ट्री असते. ती पहिले उडवायची अत्यांबू पान. दुसरं असं की जीर्ण प्रमेय झाला ना, तर ती धातुशयात्मक स्थिती पण येते. मग ते सगळं बघून तिथं पुनर्नवादी किंवा गोक्षरवादी गुगुळ हे 2 पैकी एक मी ड्रग वापरतो. तर क्लेदाचं पण वहन करता. या पद्धतीने गोष्टी आहेत. अजून एक केस सांगतो बरं का. एक आहे ना, बऱ्याचदा शिरशुली कंप्लेंट असते. आता म्हणजे आजच ती मुलगी माझ्याकडे फॉलोअपला आली होती. ते एक सॉफ्टवेअरमध्ये मुलगी होती पुण्याला. अं, ती माझ्याकडे आली. तिला सर्व्हायकल पेन होता आणि शिरशूल. तो शिरशूल इतका डेंजर होता, की मागचे काहीतरी 8-10 दिवस ती ना ऍडमिट होती आयसीयू मध्ये आणि भर दिवाळीमध्ये, दिवाळीचे ते सगळे दिवस ती त्या आयसीयू मध्ये ऍडमिट होती. का तर शिरशूल, एमआरआय काय तिचं सगळं इन्व्हेस्टिगेशन झालं होतं. इन्व्हेस्टिगेशन नॉर्मल, पण डोकं दुखणं का तिचं थांबत नव्हतं आणि मान डोकं ते सगळं दुखायचं तिचं. मग काय काय एक एक त्यांचे डायग्नोसिस चालू होते. मी कोण मायग्रेन करते, पुढे क्वेश्चन मार्क करते, कोण काय काय या गोष्टी. दिवाळीच्या काळात माझी ओपडी बंद होती. 2-3 दिवसांनी माझी ओपडी चालू झाली. तिच्या वडिलांनी तसा तिथून 10 डिस्चार्ज घेऊन ते आणलं माझ्याकडे. साधारणतः 1 वाजता ते माझ्याकडे आले. त्यांना ते डिस्चार्ज मिळता मिळता 1 वाजला. 1:30ला माझी रुटीन ओपीडी बंद होती. ते 1ला आल्यानंतर मी सुरुवातीला तिला सगळ्या प्रूफ शेअर केल्या. स्टाफला सांगितलं पंचकर्म वगैरे करायचं आणि मी घरी निघून गेलो. घरी निघून गेलो. पेशंट ऍडमिट केलं होतं वरती. 5 वाजता ज्यावेळेस मी पेशंटकडे गेलो, पेशंट रडायला सुरुवात केली. पेशंटने मोठमोठ्याने. तिचं रडणं बघून मला तर टेन्शन झालं. म्हटलं हिचा त्रास वाढला. म्हटलं काय कुठून आपण ते ऍडमिट केलं, एवढं क्रिटिकल पेशंट आयसीयूत ऍडमिट होतं आणि आपण आपल्याकडे घेतले काय. सगळी शांतता 2-3 मिनिटं. त्याच्यानंतर तिने रडणं तिचं जरा कंट्रोल केलं आणि मला सांगितलं, "डॉक्टर, मी इतका बावटपणा केला म्हणे, अख्खी दिवाळी मी माझी आयसीयू मध्ये घालवली. तुम्ही मला 2 तासात बरं केलं म्हणे ट्रीटमेंटने. जे मी एवढे दिवस दिवाळी आयसीयू मध्ये सुद्धा झालेली नव्हती." ही ताकद आयुर्वेदाची आहे. हा रिझल्ट आयुर्वेदाचा आहे आणि ह्याचे मी तुम्हाला केसेस सांगतो ना, म्हणजे काही जणांना मानसीचं स्वप्नील नवले बघून आठवत असेल, की बुवा यार हा एवढं करू शकतो का? कोणाला डाऊट असेल तर माझ्याकडे विथ पेपर, सगळे केस पेपर माझ्याकडे. याच्यातल्या 100% सगळ्या केसेस माझ्याकडे आणि खऱ्या झालेल्या. एक केस माझ्या मित्राकडे झाली, ती मी तुम्हाला क्लिअर सांगितली. ती मित्राकडे झाली होती. ती वोमनना नंतर त्याला रिझल्ट आला. जानू सोडला त्याला. हे असं माझ्याकडे घडलंय आणि तसंच मी केस पेपर मध्ये दिले. म्हणजे सगळ्याचे विथ प्रूफ माझ्याकडे आहे आणि हे रिझल्ट आयुर्वेदाचे आहेत, माझे नाहीत. हा सक्सेस आयुर्वेदाचा आहे. फक्त मी केलं काय,
की विश्वास ठेवून हा आयुर्वेद फॉरवर्ड केलाय आणि मला या आयुर्वेदाने हे दिलंय. असंच एक केस तुम्हाला फ्रोझन शोल्डरची सांगतो. हे ना फार कॉमन पेशंट आपल्याकडे आहेत फ्रोझन शोल्डर. आता फ्रोझन शोल्डर मध्ये ना मी याच्यात 2 टाईप करतो बरं का. एक, ज्याचा फक्त खांद्यातून हात वरती जात नाही ना, हा एक पार्ट झाला. आणि नंबर 2, त्याचा हात मागं पण जात नाही. नॉर्मली वेणी घालायला जसं आपण हात मागं करतो ना तो. त्याला मी ना कॅप्सुलायटिस किंवा रोटेटर कप असं नाव दिलंय. फ्रोझन शोल्डर म्हणजे आपले गन शॉट रिझल्ट आहे. गन शॉट रिझल्ट काय आणि कसे आहेत हे तुम्हाला या इमेजून दाखवतो मी. हा पेशंट आलेला आणि हा फर्स्ट डे पेशंटचा माझ्याकडे आला. मी त्याला रुटीन नसते मेडिसिनल ट्रीटमेंट, थोडंसं आम होता, आम संचेती वगैरे त्यासाठी दिलं. लोकल ऍप्लिकेशनला त्याला मी लेप लावायला लावला. सुंठ, हळद, मोहरीस त्याला शिजवून त्याचा लेप लावायचा. आणि त्याला बोलवलं मी 8 दिवसांनी. 8 दिवसांनी तो आला त्यावेळेस ही त्याची कंडिशन, हा पहिला फोटो तुम्हाला दिसतोय. त्याला ट्रीटमेंट केल्याच्या नंतर आता हे तुम्हाला जे कपचं वगैरे दिसतंय ना, ऍक्च्युली पहिली नॉर्मल प्रोसिजर मुलं करतात आधी. ती प्रोसिजर त्याची झाली होती. त्याच्यानंतर मी जात असतो रूम मध्ये, त्यावेळेस मी काढलेला फोटो. हा साधारणतः पेशंटचा 20 मिनिटं ते अर्धा तासानंतरचा पुढचा फोटो आहे. जो हात त्याचा तुम्ही मागच्या फोटोत बघितला कुठं होता ना, आता बघा तो हात कुठे आहे. हा रिझल्ट आयुर्वेदाचा आहे. याला षष्टिशाली, अग्निकर्म आणि मर्मचिकित्सा याच्यावरती याचं अर्ध्या तासामध्ये या व्यक्तीचा हात इतक्यावरती गेलेला आहे. आता याच्यात हे झालं फ्रोझन शोल्डर. पण ज्याला ना रोटेटेड कप असतो ना, ते मात्र क्रिटिकल केस असतात. तर हे नॉर्मली डायबिटीस मध्ये आढळतं. पण आयुर्वेदात त्याला चांगले रिझल्ट आहे. आता मेलपेक्षा फिमेल मध्ये हे ना कटिशूल वगैरे या गोष्टी जास्त असतात बरं का. त्याचं कारण काय? फिमेलची ना पेल्विक गल्डर मोठी असते. त्यांचं ते गर्भधारणा वगैरे या गोष्टीसाठी. म्हणजे काय झालं तिथं वात आणि आकाश महाभूत जास्त आलं. त्याच्यामुळं सगळे वाताचे प्रॉब्लेम तिथं वाढले. प्लस स्त्रियांना मासिक पाळी असते. तिथं पेन बऱ्याचदा असतात. त्याच्यानंतर ते उभं राहून स्वयंपाक करण्याची फार वाईट सवय त्यांना लागली. धुणं भांडी धुताना ते वाकून करतात. सुतिका परिचर्या पाळणं त्यांच्या काही नियमात आता राहिलंच नाही आजकालच्या मुलींच्या. तर सुतिकेत काय होतं, पोट पुढे येतं. त्याच्यामुळं हायड्रोलिक आणि न्यूमॅटिक प्रेशर हे दोन्ही पण असतात आणि ते बॅलन्स न राहता असं गडबड झाल्यामुळं बऱ्याचदा तिथं आपल्याला आहे ना तांब्या लावण्याची प्रोसिजर आहे ती करावी लागते. आता पूर्वी तांब्या लावून नाही करायची. आता मी एक स्पायनोकेअर मशीन बनवलं ऑटोमॅटिक. त्याच्याने मी ती प्रोसिजर करतो. तर या केसमध्ये ना एरंडमूल आणि सुंठीचा काढा पण चांगलं काम करतं बरं. त्याच्यानंतर सेक्शन झालेलं असतं, त्याच्यात ते निडल इन्सर्ट केली असते स्पाईन मध्ये. मेनोपॉज, त्याच्यात मनाची पण दृष्टी असते आणि रक्ताची पण. तिथे प्रवाळ पंचामृत फार चांगलं काम करतं अशा केसेसमध्ये. किंवा श्वेतप्रदर आहे, ग्रंथील रजे, स्टेक्टॉमी या केसेसमध्ये पण. इथे ना या केसेसमध्ये जर कटिशूल असेल ना तर बला शिरपाक प्यायला पण द्यायचं आणि त्याचं नसते पण करायचं 21 दिवसापर्यंत. छान रिझल्ट येतात त्यांचे. श्वेतप्रदर असेल तर आपण चंद्रप्रभा त्रिफळा वगैरे किंवा योनी धावन या गोष्टी करतो. एक महत्वाचं सांगतो बरं का, हिस्टेक्टॉमी जे आहे ना तर ती ना 2 कारणाने होते. एक तर हेवी ब्लिडिंगमुळं किंवा ग्रंथी असेल तर सिस्ट असेल तर त्याच्यामुळं. तर हेवी ब्लिडिंग असेल तर रक्तदृष्टीजन्य वातरक्ताचा विचार करावा. वातरक्ताची संप्राप्ती इथं घडते आणि जिथं ग्रंथीमुळं काढलं असेल ना युटेरस तिथं कफ अवरोध या गोष्टीचा विचार करावा. मार्गावरोधजन्य संप्राप्ती या ठिकाणी असते. आता सगळ्यात महत्वाची एक गोष्ट अँकोलॉजिंग. अँकोलॉजिंग स्पॉन्डिलोसिसचे खूप पेशंट आपल्याला बघायला मिळतात. याच्यात आहे ना आपण 2 केस करू बरं का. अँकोलॉजिंगचं डायग्नोसिस बऱ्याचदा आपल्याकडं इंडियामध्ये HLA-B27 पॉझिटिव्ह म्हणजे अँकोलॉजिंग असं केलं जातं. तर हे पहिले डोक्यातून काढून टाका. मी जे स्पाईनचा जो अभ्यास केलाय ना तो भारतात आणि जगात काय चाललंय मी ना त्या सगळ्यांचा अभ्यास केलाय. तर युरोपियन ऑर्थोपेडिशियन असोसिएशनच्या गाईडलाईन काय सांगतात माहितीये का? अँकोलॉजी म्हणजे HLA-B27 तुमची पॉझिटिव्ह आले म्हणजे अँकोलॉजिंग नाही. ती बऱ्याच अदर केसमध्ये जस्ट लाईक रिएक्टिव्ह आर्थरायटिस वगैरे याच्यात पण ती पॉझिटिव्ह येते. त्याच्यामुळं आपण बऱ्याचदा टेस्ट बघून पॉझिटिव्ह निगेटिव्ह करतो. असं करायचं नाही. साधं सोपं सांगतो मी. याच्यात 2 पार्ट करतो. एक अॅक्यूट आणि क्रॉनिक. अॅक्यूट मोस्टली ना फिमेलमध्ये आढळतो. ते डिलिव्हरी, डीएनसी, स्टेक्टॉमी, सीझर, मेनोपॉज बऱ्याचदा ते मुलींना ना पाळी पुढं मागं करण्याची सवय असते तिथं किंवा ऍक्सिडेंटल इंजुरी याच्यात अॅक्यूट अँकोलॉजिंगची लक्षणं दिसतात. इथे मी अँकोलॉजिंग हा शब्द वापरणं चुकीचं आहे. ज्यांना कटिशूल असं आपण म्हणू शकतो. पण आता लक्षात येण्यासाठी आपण अँकोलॉजिंग म्हणू. तिथं काय असतं माहितीये का? स्टिफनेस असतो. रात्री झोपलं ना तर पेशंटची पाठ टेकत नाही. जरा वेळाने तो मणका खाली टेकतो.
सगळ्यात महत्वाचं एक लक्षण काय माहिती का अँक्लोजिंग ओळखायचं, जसं आपण स्नेहन करतो ना तसं मांडीला त्यांचं असं आहे ना की चोळून घ्यावं वाटतं वरपासून खालपर्यंत. या कंडिशन मध्ये अँक्लोजिंग पॉझिटिव्ह निघतो बरं का. तिथे नामाची लक्षण असतात, अंगमर्द बऱ्याचदा असतं, शिफ्टिंग पेन असतं, रात्री त्यांना कूच बदलताना जागच येते, आभाळ आलं की त्रास वाढतो. अजून एक केस असते, या पेशींनी ना खूप एक्झर्शन जर केलं ना त्यांना खाली बसताच येत नाही, अगदीच अंग टाकून द्यावं लागतं. याच्याहून आपल्याला त्याचं निदान साधारण त्या ढोबळमानाने करता येत. आता ट्रीटमेंटमध्ये मी याच्यात मग पेशंटचं सगळं बघून येणार, रसपाचक, पुनर्नवादी गुळ वापरतात ना, चंद्रप्रभा, अमृतादी, कैशोर, रासना गुळ, प्रताप लंकेश्वर, रामपाचक, दशमलवरिष्ठ, धन्वंतरिष्ठ, योगराज, स्नेहना ही मेडिसिन वापर. मग बस्ती आपण रुटीन मागे सांगितले ते आमनेराम अवस्थेवरती, इथं सहचर किंवा धानवंतर वगैरे चांगले झाले. आता क्रॉनिक कडे जाऊ आपण. क्रॉनिक अँकोलॉजिंग म्हणजे काय, जिथे बांबू स्पाईन आपल्याला दिसतो ना तो. माणसामध्ये अस्थिचं विमार्गमन, बस एवढा एकच शब्द याच्या निदानासाठी, आणि ते आपल्याला दूर करायचे, त्याच्यानुसार सगळी ट्रीटमेंट. हे मेल मध्ये नॉर्मली ना हा क्रॉनिक कॉमन जास्त आढळतो. त्याचे ना ग्रंथी शुक्रापासून त्याची उत्पत्ती नॉर्मली सांगितलेली आहे. इथे मेडिसिन मध्ये मी ना पंचतिक घृतो गुळ, महायोगराज, त्रयोदशांग, अस्थिमज्जापाचक वगैरे या गोष्टी वापरतो. कर्कटक तेलाचा इथं खूप चांगला रिझल्ट आहे बरं का. ह्या अँकोलॉजिंगचा एक सक्सेस रेट काय नाही सांगतो मी. माझ्याकडे एक आहे ना BHMS झालेली मुलगी होती, त्यावेळेस ती एका खूप मोठ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला जॉब करत होती ICU ला. ती असंच अँकोलॉजिंग झाला, HLA-B20 माझ्याकडे घेऊन आली, तिच्या डोक्यात सेम नेटवर वगैरे किंवा तिने ते मॉडर्न मध्ये सगळं वाचलेलं, याला रिझल्ट नाही. मग ती आली, डॉक्टर आयुर्वेदाकडे काही होऊ शकतं का. तिला मी ट्रीटमेंट केली, ती पूर्ण बरी झाली. नुसती बरीच नाही झाली, त्यानंतर तिचं लग्न झालं. तिला पहिलं अपत्य झालं, त्यावेळेस पण ती माझ्याकडे ट्रीटमेंटला आली, त्यावेळेस पण थ्रोट प्रेग्नन्सी मध्ये तिची ट्रीटमेंट केली. आता ती सेकंड चान्स तिला घ्यायची, आता परत ती येणार आहे. पूर्ण आजतागायत ती बरी आहे. एक होमिओपॅथीची डॉक्टर आज आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करते. हे खूप चांगलं उदाहरण आयुर्वेदाचं सक्सेस रेटचं आहे. आता जसं फिमेल मध्ये आढळतो ना, तर तसं एक लहान मुलांमध्ये पण बऱ्याचदा ते आपल्याला जाणवतं बरं. त्यांचं कारण काय असतं, एक तर मानसिक ताणतणाव किंवा कृमी असतात, त्याच्यामुळे हाडांचं पोषण होत नाही. मुली वयात येताना बऱ्याचदा छातीची वाढ त्यांची होत असताना ते ना पोक काढतात, त्याच्यामुळे एक तो असतो, किंवा बसताना ते नीट बसत नाही अभ्यास करताना वगैरे, त्याच्यामुळे पण त्यांना दुखतं. आता साधं माझं मी डायग्नोसिस कसं करतो माहितीये का, मी सिंपल सांगतो. रक्त मांसगत दृष्टी आहे का, ती कशी ओळखायची. तिथे आहे ना तीव्र वेदना, लाली, स्पर्शसत्व, हे सगळ्या गोष्टी असतात. समजा तिथे रक्त मांसगत दृष्टी आहे, तिथे आपल्याला काय करायचंय, थंड लेप लावायचंय, जलोका करायचाय, तिथे रक्तमोक्षण करायचंय, त्याला विरेचन द्यायचंय, या पद्धतीने त्याची आपण ट्रीटमेंट करतो. पहिलं त्वकगत दृष्टी ती दूर झाली, रक्तगत वगैरे, की मग माणसाकडे जातो आपण, तिथे षष्टिशाली वगैरे आपण देतो. तर मग मांसपाचक, कुचला किंवा रक्तपाचक अशी ड्रग वापरतो. आता बोनला जिथं असतं ना, म्हणजे दाबल्यानंतर जर वेदना असेल ना तिथं, तर समजायचं ती अस्थिमज्जागत दृष्टी आहे. मग तिथं लाक्षादी किंवा पंचतिक्त गुळ असे ड्रग तुम्ही वापरू शकता. आता स्नायू आणि संधिगत नाही का, टियर वगैरे जर असेल तर काय माहितीये का, मुवमेंटला आहे ना, टिपिकल मुवमेंटला तिथं पेन असतं. तर अशा ठिकाणी त्रयोदशांग, योगराज किंवा कुचलाची कल्प तुम्ही वापरू शकता. आता सगळ्यात महत्वाचं योगासना. तर वरील जी योगासनं आहेत ना, ती सगळी मी तिथं याच्यामध्ये दिलेली आहेत, त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. पण नॉर्मली एवढी सगळी मी पेशंटला देत नाही बरं का. आता थोडंसं डिटेल मी जात नाही, पेशंटचं हिस्ट्री वगैरे त्याच्यानुसार मी पेशंटला वेगवेगळी योगासनं देतो. पण एक 3 योगासनं अशी कधी मी प्रत्येक पेशंटला देतो. एक सगळ्यात महत्वाचं अनुलोम विलोम प्राणायाम, सूक्ष्म व्यायाम, त्याच्यानंतर भुजंगासन. भुजंगासन तुम्हाला प्रत्येक पेशंटला द्यायचंच आहे बरं का. शलभासन सुद्धा द्यायनच आहे, आणि मर्कटासन. याच्याने सक्सेस रेट आपला वाढतो, पेशंट परत रिकरन्स होत नाही, पेशंट मेंटेन राहतो. व्यायाम पण त्याला सूक्ष्म व्यायाम, वॉकिंग वगैरे करायला लावायचे. का बरं, तर त्याने फ्लेक्झिबिलिटी येते, आणि ती तुमच्या दिवसभराच्या मुवमेंटसाठी गरजेची असते. दुसरं, तुमची मानसिकता त्याने स्थिर राहते. जर तो बाहेर फिरायला गेला, योगा केला, आणि मनाचा आणि याचा खूप जवळचा संबंध आहे, त्याच्यामुळं हे करणं गरजेचं आहे. या ट्रीटमेंट करताना अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो बरं का, की मी जी ट्रीटमेंट करतोय किंवा हा जो सक्सेस रेट किंवा हे जे मी तुम्हाला सगळं सांगितलं ना, की मी आयुर्वेदावर विश्वास ठेवून प्रामाणिकपणे आणि मला जे काही योग्य वाटलं ते ट्रीटमेंट मी करतो. आताही मी तुम्हाला लेक्चर दिलंय,
हे काहीतरी कुठेतरी पुस्तकात वाचून दिले वगैरे असं काही नाही बरं का. म्हणजे मी ते तुमच्या समोर जे दिसतंय ना तेवढ्याच माझ्या नोट्स आहेत. म्हणजे वेगळ्या नोट्स वगैरे अशा पण काही नाही. मला जे मी करतोय ते मी तुम्हाला सांगितलंय. कदाचित त्याच्यात मतांतरे असू शकतात प्रत्येकाची. कारण की आयुर्वेद एवढा व्हास्ट आहे आणि त्याच्यात एवढं डिटेल गोष्टी दिल्या आहेत. पण मला जे वाटतंय ते मी करतोय, ज्याच्यात मला सक्सेस मिळतोय ते मी करतोय आणि मी जे करतोय ते सगळं प्रामाणिकपणे करतोय आणि मला रिझल्ट येतोय. आपण सर्वांनी माझं एवढं संभाषण ऐकलं. 1 तास वेळ माझ्यासाठी तुम्ही दिलात, कारण की 10 वाजेपर्यंतच मला वेळ दीपक सरांनी दिला होता. मी थांबतोय आता 10 वाजलेले. थँक्यू सो मच. कोणाची काही शंका असल्यास तुम्ही विचारू शकता. दीपक सर. हॅलो. हा 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 थँक्यू स्वप्नील. कोणाला काही शंका असतील ना तर चॅट बॉक्स मध्ये टाकायचे आहेत. तोपर्यंत आपण डॉक्टर संदीप हासे यांना विनंती करू त्यांनी याच्याबद्दल आपलं काही मत व्यक्त करायचंय, काही अनुभव आपले शेअर करायचे. डॉक्टर संदीप हासे. हा दीपक, छान सांगितलं स्वप्नीलनी. ऍक्च्युली मी पण स्पाईनवर काम करतो बऱ्यापैकी. तर याच्यामध्ये महत्वाचं आहे, जे स्ट्रक्चरल फॉल्ट असतो ना तो आयुर्वेदाने चांगला रिपेअर होतो. आणि फंक्शनल जे आहे ना, म्हणजे जर आता आपण पेशंट बघितले तर 80% पेशंट आहे ना फंक्शन ट्रॉमॅटिक मिसअलाइनमेंट किंवा सबलक्षण झाल्यामुळे येतात. तर आयुर्वेदा आणि ऑस्टिओपॅथी आणि कायरोप्रॅक्टिक असं कॉम्बिनेशन केलं तर खूप छान रिझल्ट येतात. आणि परमनंट म्हणजे खूप मॅजिक, म्हणजे असं नाही वाटत का असं म्हणजे पेशंट कसे बरे झाले असं मॅजिकल आपल्याकडे रिझल्ट आहे. त्याच्यामध्ये स्पायनल टेनोसिस सारखे केसेस पण बऱ्या झालेल्या आहेत. आपण आता स्पाईन आहे ना त्याच्यामध्ये जे स्वप्नीलने सांगितलं लायसिस लिस्थॅसिस म्हणजे स्पॉन्डलायसिस, स्पॉन्डलायटिस आणि स्पॉन्डलिस्थॅसिस अशा 3 कंडिशन असतात. लायटिस म्हणजे इन्फ्लेमेशन, स्पॉन्डलिसिस म्हणजे डिस्क प्रोलॅप्स आणि लिस्थॅसिस म्हणजे मन किंवा मनकात चढणं. अशा पण कंडिशन असतात त्या ज्या आपण कायरोप्रॅक्टिकला ट्रीट करतो. जनरली जे ट्रीटमेंट दिली सगळा प्रोटोकॉल एकदम व्यवस्थित आहे. त्याच्याबरोबर मेकॅनिकल फॉल्ट इंजुरी यासाठी आपण काही अलाइनमेंटच्या टेक्निक वगैरे मी त्याच्या पुढे सांगेलच. पण छान झालं एकंदरीत. कोणाला काही शंका असतील तर चॅट बॉक्स मध्ये टाकायचे आहे. आता मी डॉक्टर हत्तीमारे सरांना विनंती करतो, त्यांनी आपलं मत नोंदवायचं. हॅलो हॅलो, 1 मिनिट. तर आवाज येतोय, बोला. हॅलो, आवाज येतोय. बोला सर, येत आहे आवाज. हॅलो. सरांचं बहुतेक नेटवर्क हे झालंय. तोपर्यंत कोणाला काही त्यांचे अनुभव शेअर करायचे असतील, काही मत व्यक्त करायचे असतील, डॉक्टर पवन सर, मेहबूब सर, प्रश्न टाकलाय मी कोणाला दीपक, चॅट बॉक्स मध्ये टाकलेला आहे प्रश्न आहे. बरोबर. मंगेश, तू कंटिन्यू कर ना पुढे प्रश्न. ठीक आहे सर. हॅलो पवन सरांनी डॉक्टर मंगेश. विचारला. हा सर, येतोय का आवाज सर? येस येस येस, बोल. ठीक आहे. पवन सरांनी एक प्रश्न विचारलाय. स्वप्नील सर, सुरुवातीला तुम्ही जे स्पाईनचे जे त्यातील जे स्ट्रक्चर्स आहेत ना त्याचं जे कंपॅरिझन केलं होतं, त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की ते न्यूक्लियस पल्पोसस म्हणजे कशाशी साधर्म्य आहे, ते बाकी बोनचं कसं काय. तर त्याच्यामध्ये सरांचा प्रश्न होता कार्टिलेजचं कंपॅरिझन कशाशी करता येईल आपल्याला. स्वप्नील सर. हॅलो. ओके सर. हा, आलाय मंगेश सर आवाज.
सर कार्टिलेजचं मी मेद आणि रसक असंच कंपॅरिझन करेल. आता कार्टिलेज मध्ये मी ट्रीटमेंट काय करतोय ना ते सांगतो. बऱ्याचदा आहे ना त्याचे जे पेशंट असतात तर धातू क्षयात्मक ठिकाणी जे आपण ट्रीटमेंट करतो, जर आम असेल थोडंसं तर आम पाचन करून नंतर धातू क्षयात्मक जी औषधं सांगितली त्रयोदशांग वगैरे ती मी तिथे वापरतो आणि तिक्तक्षीरचा माझा वापर चांगला आहे. धारा मी त्या ठिकाणी देत असतो, पण मी तेलाची धारा या ठिकाणी वापरतो, काढायची नाही वापरत. अजून एक सर आणखी प्रतीकने एक प्रश्न आहे, विचारला. हा सांगतो. सर ते अलाबू जे आपण करताय ना सर, तर ते प्रच्छान करून करायचंय का असं त्यांनी विचारलंय. प्रच्छान कर्मचं आहे की अलाबू म्हणजे वेगळं काय आहे ते जरा त्यांना सांगा. अलाबू जे मी वापरतो ना तर मी वेगवेगळ्या ठिकाणी अलाबू शिकलो बरं का. मी काय शिकलो पहिले हे सांगतो. एक अलाबू मी असं शिकलो की रुटीन ज्या चायनीज त्या कपच्या गन येतात ना, तर खाली कोणी कोणी 2 उभ्या लाईन आणि 2 आडव्या लाईन अशा करतात, म्हणजे तो स्क्वेअर मध्ये फॉर्म होईल आणि त्याच्यानंतर त्या कप लावून ओढतात. त्याच्यानंतर काही ठिकाणी असं बघितलं मी की ते निडलने प्रिक करतात तिथं आणि त्या ठिकाणी अलाबू करतात. काही ठिकाणी मी बघितलं की डायरेक्ट 11 नंबरचा स्काल्प तो त्या मस्क्युलर पार्ट मध्ये आतपर्यंत साधारणतः एक 3-4 mm पर्यंत आतमध्ये तो इन्सर्ट करायचा आणि त्याच्यानंतर अलाबू करायचा. आता हे झालं तिथं काय करायचं हे. आता अलाबू, आता मी वरचा पार्ट सांगतो, तिथं काय लावायचं. काही ठिकाणी मी बघितलं की घटीयंत्र वगैरे ज्या पद्धतीने सांगितले ना की तिथं दिवा किंवा मेणबत्ती लावतात. काही ठिकाणी मी बघितलं की स्पिरिट फायर कडून ग्लास लावतात. अगदी मोठे मोठे ग्लास किंवा बऱ्याचदा ते इन्स्ट्रुमेंट पण मिळतात आता, लाकडी ग्लास वगैरे, काचेचे ग्लास वगैरे हे. त्याच्यानंतर नॉर्मल ते चायनीज कपचं गनचं मी सांगितलं तुम्हाला ते. आता मी प्रॅक्टिकली माझं मशीन आहे स्पायनोकेअर मशीन, ते मी तिथं वापरतो. त्याने मला व्हॅक्यूम मेंटेन करता येतो ऑटोमॅटिकली आणि मला ते रिपीटेडली परत करता येतं. ओके, थँक्यू मंगेश. धन्यवाद सर. सर माझा एक वैयक्तिक प्रश्न होता सर, की बऱ्याचदा काय होतं सर की आपण सुरुवातीला एक समजा 7 दिवस किंवा 14 दिवस आपण बस्ती वगैरे केली पेशंटला, मणक्याच्या पेशंटमध्ये चांगला रिझल्ट मिळतो, पेशंट पण खुश असतो, आपण व्यायाम वगैरे सांगतो, औषधे देतो आणि घरी पाठवतो पेशंटला. तर त्याच्यानंतर एक साधारण 15 दिवसांनी महिन्यांनी फॉलोअपला आले की विशेषतः स्त्रियांमध्ये त्यांची कंबरदुखी वगैरे परत सुरू झालेली असते, थोडी थोडी करून सुरू होते, कारण ते घरी गेले की कामं चालू करतात आणि दुखणं परत सुरू होतं. तर हा रिकरन्स होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे? अतिशय महत्वाचा प्रश्न आणि प्रॅक्टिकल प्रश्न विचारला म्हणजे. काय होतं माहितीये का, म्हणजे मी स्पाईनचं ट्रीटमेंट पासून सांगतो बरं का, रेस्ट काय गरजेची आणि 2 गोष्टी. तो फॉलोअपला पण रेस्ट कशी आणि कशा पद्धतीची पाहिजे. एक, पेशंट आल्यानंतर मी ऍडमिट का बरं प्रेफर करतो माहितीये का, ऍडमिट केल्यानंतर त्याची 100% तिथे रेस्ट असते. त्याच्यामुळेच तो, म्हणजे माझ्याकडे टार्गेट असं असतं ना, ऍडमिट झाला म्हणजे तो 87% बरा होऊनच गेला. का तर बाकी सगळं चालू असतं आणि प्लस रेस्ट असते त्याला इथं. मी सांगताना पेशंटला नंतर काय सांगतो की घरी तुम्हाला 5 दिवस आरामच करायचा आहे, तिथून पुढे तुम्ही हळूहळू कामाला सुरुवात करायची, जास्त काम चालणार नाही. मी त्याला एक्सप्लेन करताना किंवा ट्रीटमेंट करताना, जितका एखादा पेशंट ऑपरेटिव्ह करायला जातो आणि तिथं ज्या पद्धतीने त्याची मानसिकता असते ना, तशी मानसिकता माझ्या पेशंटची तयार केलेली असते. त्याच्यामुळं त्याला काहीतरी माहित असतं का मी फार मोठं काहीतरी नवरे डॉक्टरांकडे केलं आणि त्यांनी आता माझा मनका क्लिअर केलेला आहे, त्याच्यामुळे मला आता त्याची काळजी घ्यायची, मी सगळं व्यवस्थित सांगतो. दुसरी महत्वाची गोष्ट की बऱ्याचदा आपण पेशंटला रेस्ट करणं किंवा एखादं काम न करणं हे सांगायला ना दचकत असतो. तुम्ही ऑर्थोपेडिशियनकडे जा, पुण्या मुंबईमध्ये सुपर स्पेशलिस्ट डायरेक्ट सांगतात ते, हात हलवायचा नाही, पोळ्या लाटायच्या नाही, धुणं धुवायचं नाही, भांडे धुवायचे नाही, धुणं वाळत घालायचं नाही, इथपर्यंत स्ट्रिक्टली, आणि हे चालणार नाही आयुष्यभरासाठी, इतकं ठामपणे ते सांगतात आणि पेशंट त्यांचं ऐकतात. कमीत कमी 50-60% तरी ऐकतात त्यांनी सांगितलेलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की बऱ्याचदा आपण इतकं ठामपणे सांगायला कमी पडतो, तितकं ठामपणे आपण सांगितलं पाहिजे. आता तिसरी महत्वाची गोष्ट, हा झाला त्याच्या विहारामुळे वाढणारा कटिशू. जर त्याने स्टेप बाय स्टेप काम करत गेला, तो वाढवत गेला स्टेप बाय स्टेप काम आणि डेली रुटीन त्याची कामं करत गेला ठरलेली, तर कटिशूल परत होत नाही, असा माझा चांगला अनुभव आहे. आता दुसरं, रिकरन्स टाळण्यासाठी मी वापरतो तिक्तक्षीर बस्ती. हा मी कंपल्सरी देतो. म्हणजे प्रत्येक पेशंटला साधारणतः 3 महिने मी ट्रीटमेंट देतोच बरं का. त्याच्यामध्ये बल्ल औषधी वगैरे चालू असतात, त्रयोदशांग लाक्षदी, अश्वगंधादी याच्यासारखी, आणि तिक्तक्षीर मी 21 दिवसाचे 3 सेटिंग देतो. त्याने मला म्हणजे 90-95% पेशंट मध्ये तरी रिकरन्स झालेला आढळत नाही.
काही पेशंट मग ते स्पष्ट सांगतात, डॉक्टर काम जास्त झालं त्याच्यामुळे त्रास वाढला. ते माझ्याकडे येतात, मी त्यांना काहीतरी प्रोसिजर करतो, मेडिसिन देतो 8-10 दिवसांची, परत ते बरे होतात, त्यांना परत सहजासहजी रिकरन्स तरी होत नाही, असा माझा अनुभव आहे. थँक्यू. बोलू शकतो का? धन्यवाद सर. हॅलो. हा सर बोला हा, सर. बोलू शकतो का? प्लीज. हा सर बोला. माझा प्रश्न आहे, कार्टिलेजला रस आणि मेदाशी कम्पेअर केलं तर जे ओल्ड एजचे पेशंट आहे 60-70 वर्षाचे, जे नी जॉईंट ज्यांचं कार्टिलेज झिजलेलं असतं आणि नी जॉईंट रिप्लेसमेंट सांगितली असते, तर अशा पेशंटमध्ये ज्यांना ऑपरेशन सांगितलं आहे त्यांच्यामध्ये हा कार्टिलेज कुठपर्यंत रिपेअर होतो की काही ना काही पेन राहतच, किंवा ट्रीटमेंट केल्यानंतर 7-8 महिने बरं राहतं आणि त्याच्यानंतर मग परत त्रास चालू होतो, असं काय अनुभव आहे याच्यामध्ये? तर आता म्हणजे जे कम्पेअर जे आहे ना, ते जस्ट मी थोडं आपल्याला अंदाज यावा म्हणून सांगितले बरं का. तसं आयुर्वेदाचं कुठलीही गोष्ट कम्पेअर होऊ शकत नाही असं मला वाटतं. आयुर्वेद द बेस्ट आहे, म्हणजे ब्लड इज नॉट इक्वल टू रक्तदाब. पण जस्ट एक साधर्म्य म्हणून मी सांगितलं. आता मूळ मुद्द्याकडे जाऊया की ट्रीटमेंट. तुम्ही फार प्रॅक्टिकल प्रश्न विचारला. मी जे ट्रीटमेंट करतोय ना सर, पहिलं मी थोडंसं ऑपरेटिव्ह कुठं करावं, मी म्हटलं सर मी मॉडर्नचा पण बऱ्यापैकी अभ्यास केलाय बरं का. तर एक कंडिशन सांगितलं सर ऑपरेटिव्ह करण्याची त्यांनी, बेसिक रेस्ट पोझिशन मध्ये जर पेन असेल ना, तरच ऑपरेटिव्ह करावं. हा फार महत्वाची गोष्ट आहे जी पाळली जात नाही भारतामध्ये. कोणा म्हणजे मी बाकी जास्त बोलत नाही, चला जाऊन. पण एक आपल्याला क्लिअर झालं की आपल्याला ऑपरेटिव्हला पेशंट कधी पाठवायचा आहे, रेस्ट पोझिशनला पेन आहे तर. आणि ही केस जी असते ना रेस्ट पोझिशनला पेन, ती नाही होत बरं का ट्रीट, म्हणजे ती असतात ते आपल्याकडे पण साध्या सांगितलेलं आहे. पण ते सोडलं तर त्याच्या खालच्या कुठल्याच पेशंटला मी आजपर्यंत ऑपरेटिव्ह ऍडवाइस केलेलं नाही. माझ्याकडे हार्डली म्हणजे 0.50% केसेसला मी ऑपरेटिव्ह सांगितले, बाकी 99.5% पेशंटला मी ट्रीट केलेलं आहे. आता याच्यात मी काय करतो माहितीये का सर, कार्टिलेज वगैरे याची म्हणजे सगळ्या गोष्टी सांगितल्या ना, तर महत्वाचं काय कंडिशन आहे, धातुक्षयात्मक आहे याचा मी विचार करतो. पेशंटचं पहिले तर आम जर असेल तर तो त्याची आमावस्था ट्रीट करायची, तो निराम झाला. आता निराम अवस्थेमध्ये ना जी बल्ली औषधी आहेत सगळी, म्हणजे मेडिसिनवर जाण्यापेक्षा मी एकच बल्य शब्द वापरतो की जी अस्तिक्षय भरून आणणारी, पेशंट टू पेशंट आपण ते बऱ्याचदा डिफरंट वापरतो. अस्तिक्षय भरून आणणारी मेडिसिन माझी पोटातनं चालू असतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आयदर तेलाची धारा किंवा पिचू जानूवरती, हा मी त्याला रोज सांगितलेला असतो मरेपर्यंत. स्पष्ट शब्द असतो माझा, हे तुला करावंच लागेल, नाही तर ज्याच्या वाट्या बदलून झाल्यात ना त्याला विचारून काय कंडिशन. कारण की जरी नी जॉईंट रिप्लेस केले ना, त्याचं लाईफ हे 10 इयर. त्याच्यानंतर त्याला असंही खाली वाचता येत नाही, पळता येत नाही. त्याच्यात पण बरंच डिटेल आहे बरं का, पार्शियल नी रिप्लेसमेंट किंवा कोणत्या स्टेज झालं त्याच्यावर त्याचे बऱ्याचदा सक्सेस अवलंबून आहे. आपण तिकडे डिटेल नको जायला, आपल्या विषयावरती बोलू. इथे मी धारा देतो, त्याच्यानंतर मी कपिंग वगैरे या त्या गोष्टी करतो त्या ठिकाणी. जर गरज पडली मला थ्रोबिंग पेन वगैरे असेल तर रक्तमोक्षण. त्याच्यानंतर वेदन अग्निकर्म मी आयपीडी असताना रुटीनली करतो. तिक्तक्षीर माझा असतो, ऑइलचे बस्ती मी या ठिकाणी भरपूर वापरतो. तर माझा असा अनुभव आहे सर, आता कायरोप्रॅक्टिक वगैरे संदीप सर बोलतील बरं का, तो स्पेस जो असतो ना, तो आपण स्पेसच वाढवतो सर त्याच्यातला. तो कायरोप्रॅक्टिकने ते काम होतं, ऑस्टिओपॅथ कायरोप्रॅक्टिक वगैरे त्या गोष्टी नाही. तो स्पेस साधं म्हणजे ते काय, जे शब्द जरा स्टँडर्ड आहे बरं का कायरोप्रॅक्टिक वगैरे. आपल्याकडे हाडं बसवणारे जे असतात ना लोक, ही आपलंच टेक्निक आहे. ते इंग्लंड अमेरिकेचे लोक आले आपल्याकडे, ती इथून घेऊन गेले आणि तेच आपल्याला अक्कल शिकू राहिले. ते जुने जे हाडवैद्य जे होते ना, तेच काम करतात. साधा पाय धरून, सिंपल टेक्निक आहे, पाय धरून ओढायचा बस. तो ओढला की तो ताणला जाणार आहे तिथं, आणि तो स्पेस मेंटेन होणार आहे बस. बाकी वेगळं काहीच करत नाही. एकदा स्पेस मेंटेन झाला का पेन कमी होतो. आता या केसेस मध्ये काय होतं सर, माझा म्हणजे आता मागचे 10 वर्ष मी प्रॅक्टिस करतोय बरं का. काही पेशंट आहे ना 2, 4, 5 वर्षांनी परत माझ्याकडे आले की मला त्रास होतोय. मी त्यांना परत ट्रीटमेंट केली, परत ते बरे झाले. ते म्हणजे असं नाही का माझ्याकडे मी एकदा पेशंटला म्हणजे ट्रीटमेंट दिली आणि तो परत आला नाही, असं अजिबात नाही. पेशंट माझ्याकडे येतो, पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की त्याचा माझ्यावर विश्वास असतो, तो परत विश्वासाने माझ्याकडे येतो, माझ्याकडेच ट्रीटमेंट घेऊन परत बरा होतो. आता मी 10 वर्ष झाले प्रॅक्टिस करतोय बरं का, त्याच्यामुळे अजून मला अजून पुढचं सांगता येणार नाही की बुवा तो म्हणजे सुरुवातीला माझं खरं पहिलं काम तर एका वेगळ्या केसमध्ये होतं बरं का, 2014 वगैरे पर्यंत. पण काही कारणास्तव मी ट्रीटमेंट बंद केली ती पूर्ण 100%.
आणि मी स्पाईनकडे वळालो. पहिले माझं इनफर्टिलिटी आणि बाकी गोष्टींकडे मी ती ट्रीटमेंट करायचो. स्पाईनचं त्यावेळेस माझं काम कमी होतं. त्यावेळेस माझं 90% पेशंट त्याचे होते. नंतर माझं उलटं काम झालं. मी आता ते बंद केल्यानंतर आता माझे 90-95% पेशंट स्पाईनचेच आहेत. तर अजूनपर्यंत तरी मला असे अनुभव आले तो रुटीन पेशंट चालू शकतो, त्याची कामं करू शकतो. फक्त हेवी एक्झर्शन झालं की त्याचे गुडघे दुखतात. इथपर्यंत आपण त्याला बरं करू शकतो. थँक्यू. सर मी एक बोलून याच्यावर ऐका. कार्टिलेज आहे ना, रिजनरेशन म्हणजे आपण प्रत्येक माणसाचा एक्सरे केला ना किंवा MRI केला तर वयाच्या ज्या अवस्था असतात 16 वर्षापासून 25, 30, 60 याच्यामध्ये प्रत्येकाच्या याच्यामध्ये डिजेनरेटिव्ह चेंजेस होतातच. आणि बरेच लोक म्हणतात का आम्ही म्हणजे आमच्या याच्यात हाडांची झीज परत भरून येईल का, रिजनरेशन परत होईल का. तर मी त्याच्यासाठी एक टेक्निक शोधलेली आहे. आपण एकदा तरुण अवस्थेत असतो ना, आपले मसल्स मजबूत असतात बरोबर. अस्थि म्हणजे त्याच्या अस्थिवरचा प्रेशर मसल हे कॅरी करत असतात, त्याच्यामुळे अस्थिवर जोर नाही येत. मसल, लिगामेंट, टेंडन आणि सगळे मिळून ते जॉईंट स्ट्रक्चर फॉर्म झालेलं असतं. मिनिस्कस असतात मध्ये सगळं जे तर याच्यामध्ये काय असतं, जे मसल आहे समजा आता नीवर प्रेशर आलं, नीचे मिडल कंपार्टमेंट क्लोज झाल्या तर तो एक मेकॅनिकल फॉल्ट असतो. म्हणजे एका बाजूला झुकलं ना म्हणजे मिडल कंपार्टमेंट क्लोज झाल्या तर ते अलाइनमेंट करून किंवा करेक्शन करून ते ठीक करता येतं. परंतु कार्टिलेज तिथं घासलं गेलं आणि मग ते म्हणजे आधी मेकॅनिकल फॉल्ट होतो, मग डिजेनरेटिव्ह चेंजेस चालू होतात. मग आधी तुम्ही मेकॅनिकल फॉल्ट असला तो करेक्ट करा. म्हणजे त्याच्या मी कायरोप्रॅक्टिक आणि ऑस्टिओपॅथी बद्दल थोडं बोलेल नंतर. परंतु आता आयुर्वेदाची गोष्ट चालू आहे ना, आयुर्वेदाचं सांगतो. वरती क्वाड्रिसेप मसल आहे, हॅमस्ट्रिंग आहे, खाली गॅस्ट्रोनिमियस आहे, टिबिलियस अँटेरियर आहे. हे मसल मजबूत केले ना, गुडघ्यावरचा प्रेशर डिवाइड होतो. म्हणजे जो बोनी स्ट्रक्चरवर आलेला प्रेशर आहे ना, तो सगळी असा कंपार्टमेंट मध्ये वाटला जातो. म्हणून ते सांधा जास्त घासला जात नाही. आणि स्वप्नीलने जी ट्रीटमेंट सांगितली ना, म्हणजे आपण तिक्तशीर द्यायचं, तर तिक्तशीर मी अक्षरशः 21 दिवस देतो. तर तिक्तशीर मध्ये आहे ना बरेचसे आता काही परंपरेत फक्त आहे ना थोडंसं हे वापरतात, म्हणजे अक्षरशः 1 कप भर द्यायचा असं नाही. तर तिक्तशीर द्यायचा ना तुम्ही 100 ml तूप, 100 ml तिळतेल, 100 ml घुरूत, मग त्याच्यामध्ये कल्क चांगला 3-4 चमचे कल्क आणि तो पुटक पद्धतीने द्यायचा जवळजवळ. आणि सकाळचे 11 ते 12च्या प्रहारामध्ये तो 21 दिवस दिला का बऱ्यापैकी तुमच्या हाताची म्हणजे हाडाच्या सांध्याची स्निग्धता वाढते. कटकट आवाज तर बंद होतो, स्निग्धता वाढते. आणि असं नाही का कार्टिलेज रिजनरेटच व्हायला पाहिजे, पण ऍडजस्टंट स्ट्रक्चर म्हणजे क्वाड्रिसेप टेंडन, हॅमस्ट्रिंग मसल्स, सार्टोरिस मसल हे जर मजबूत केले ना तर कंपार्टमेंट वर येणारा प्रेशर डिवाइड होतो आणि बऱ्यापैकी पेशंटला बरं वाटतं. त्याच्यासाठी आहे ना, म्हणजे तुमच्याकडे ट्रीटमेंट झाली, प्रायमरी मेडिसिन झाली, आयुर्वेदिक मेडिसिन बरोबर तुम्ही त्यांना काही होम एक्सरसाइज द्या, त्याच्यामुळे होतं. बरेचसे स्ट्रक्चर आहे ना रिजनरेट नाही होत. म्हणजे म्हणतात आम्ही रिजनरेशन करू असं नाही. काही स्ट्रक्चर इरिव्हर्सिबल असतात, काही जनरेट होतात. आता माझ्याकडे अशा ACL च्या कम्प्लीट टेअर झालेल्या केसेस आहे, म्हणजे मी दाखवेल आता, शो करेल पुढच्या वेळेस जेव्हा घेईल तर त्या पूर्णपणे तो हील झालेला आहे. मग त्याच्यामध्ये आपण ट्रेनिंग म्हणजे तिथं ब्लड सर्क्युलेशन, आता लिगामेंट आणि टेंडन हे शिरा रक्ताच्या आणि मेदापासून बनलेले काही स्ट्रक्चर आहे. तर आपण त्यांना रक्त धातूची म्हणजे पुरवठा कसं करणं, मेदाची क्वालिटी कशी वाढवणं अशी करून ट्रीटमेंट केलेली असते. आणि ते रिजनरेशन होतं म्हणजे लिगामेंट टेंडन मध्ये. मिनिस्कस पण तयार होतात. कार्टिलेज जे आहे ना ते तरुण अस्थी म्हटलं जातं. ते थोडंसं कठीण आहे तयार व्हायला. कधी कधी यंग अवस्थेत चांगलं जर असलं तयार होतं, पण वृद्ध अवस्थेत आहे ना, जसं जसं तुम्ही फंक्शनल ट्रेनिंग करा, म्हणजे कायरोप्रॅक्टिक मध्ये फंक्शनल ट्रेनिंगवर जास्त भर दिलेला आहे. फंक्शनल स्ट्रक्चरल फॉल्ट आहे ना, म्हणजे टिश्यू रिलेटेड, टिश्यू स्टक झाला किंवा फायब्रोज झाला तर इथं आयुर्वेदा बेस्ट आहे, त्याच्यासारखी कुठेच ट्रीटमेंट जगात नाहीये. पण फंक्शनल करेक्शन, आता कायरोप्रॅक्टिक ऑस्टिओपॅथी खूप पॉप्युलर व्हायला लागली जगभरात. का बरं होते, म्हणजे पहिलं DD पार्मर म्हणून जे आर्म फोर्स मध्ये डॉक्टर होते, ते सहज एका दोरीला त्यांचं कुठे केल्या मानाची ट्रीटमेंट बरी होईना, म्हणजे मान दुखत होती आणि खूप त्रास होत होता. ते फक्त दोरीला एका टिकून बसले आणि काहीतरी ऍडजस्टमेंट झाली आणि पूर्ण पेन चालले गेले. तर एक सबलक्षण म्हणून
स्पायनस प्रोसेस एका बाजूला फिरणे किंवा ट्रान्स प्रोसेस एका बाजूला फिरणे, हे जे करेक्शन आहे ना, त्याच्या म्हणजे स्पाइन रिलेटेड प्रॉब्लेम पूर्ण बॉडीचं जे होलिस्टिक अप्रोच आहे, स्पाइन वरून तो धरून करेक्ट करणे, याला कायरोप्रॅक्टिक म्हणतात. ऑस्टिओपॅथी थोडी वेगळी ब्रांच आहे, त्याच्यामध्ये पूर्ण बॉडीचं अलाइनमेंट केलं जातं. त्याचा सॉफ्ट टिश्यू, लिव्हर टोसिस असलं, स्टमक टोसिस असलं किंवा आपले इंटेस्टाईन असलं, तर त्यांना सॉफ्ट रिलीज दिलं, म्हणजे तुमचे सॉस मेजर मसल आहे पोटामध्ये, ती जरी रिलीज केली ना, तुमचा थोरॅकोलंबर फेशिया रिलीज केला किंवा रिएक्टर स्पायनी मसल रिलीज केलं, तरी खूप जबरदस्त आराम पडतो. आणि स्वप्नील जे वापरतो ना, ते मी सगळं वापरतो, म्हणजे आयुर्वेद आणि हे असं मेकॅनिकल फॉल्टसाठी कायरोप्रॅक्टिक आणि आयुर्वेदिक त्याच्याबरोबर आपल्या तिक्तशीर बसती, राजापण बसती, मुस्तदी आपण बसती, कंडिशन नुसार, म्हणजे वात कप कंडिशन, वात पित्त कंडिशन, केवल वात कंडिशन, याच्यानुसार वापरत गेलो ना, मॅजिकल रिझल्ट येतात. आता अग्निकर्म झालं, वेदन कर्म झालं, हे म्हणजे परमनंट सोल्युशन नाहीये. म्हणजे बरेच लोक म्हणतात मी अग्निकर्म केलं, हे केलं. अग्निकर्म केलं म्हणजे तिथली दोषांची साम्य अवस्था आणणं, आणि हे पेन गेट मेकॅनिझम थेरी माहीत असेल तुम्हाला. म्हणजे मी एका रस्त्याने चाललो, तिथून मोठा मी म्हणजे पेन आहे, रस्त्याने चाललो, पण पुढे पंतप्रधानाची गाडी आली, सगळ्या लोकांचं लक्ष त्या पंतप्रधानांच्या गाडीकडे जाणार माझ्यावरचं. ते म्हणजे तुम्ही घेणार अग्निकर्म किंवा वेदन कर्म, तिने ते डिवायडेशन होतं. म्हणजे तुमचे पेनचा जो सेन्सरी न्यूरॉन किंवा मोटर न्यूरॉन ते तिकडे लक्ष विचलित करतात आणि तुम्हाला ते तात्पुरतं बरं वाटतं. म्हणजे अग्निकर्म हे असोसिएटेड म्हणजे आपल्या याच्यासारखं आहे ते, जे तुमचं हे करतात आपल्या फिजिओथेरपिस्ट लोक, टेन्स वगैरे किंवा अल्ट्रासोनिक, हे सुद्धा पेन गेट मेकॅनिझमवरच कार्य करतं. अग्निकर्म पण त्याच्यावरच करतं, वेदन कर्म पण त्याच्यावरच करतं. आणि त्याच्याबरोबर आपण जे हिलिंग अप्रोचनी आयुर्वेदा वापरायचा इथे, म्हणजे बस्ती वगैरे हे हिलिंग अप्रोचनी वापरायचं, त्याच्याबरोबर करेक्शन करायचं. करेक्शन म्हणजे जर कायरोप्रॅक्टिक जमत नसेल ना कुणाला, तर तिथे आपण व्यायाम देऊन किंवा आपला जो योगा अभ्यास आहे, आता 11 चेन्स येतात, 11 फेशियल चेन्स, 12 फेशियल चेन्स याचा, लॅटरल, डीप फेशियल लॅटरल लाईन, डीप फेशियल बॅक लाईन, या सगळ्या चेन्सला कोरिलेटेड प्रत्येक एक आपलं सूर्यनमस्कार मधलं एक आसन करतं. सूर्यनमस्कार केला तरी 12च्या 12 चेन ऍक्टिव्हेट होतात आणि तुम्हाला एकदम सुदिंग आणि हे वाटतं. कधी पण बोनी स्ट्रक्चर आहे ना, बोनी स्ट्रक्चर मजबूत ठेवायचं असेल ना, तर तुमचं आजूबाजूचं स्ट्रक्चर मजबूत ठेवलं पाहिजे. म्हणजे तुमचे मसल ऍक्टिव्हेट केले पाहिजे. मसल ऍक्टिव्हेट केले ना, तर बोनी स्ट्रक्चरवर आलेलं प्रेशर बरंच डिवाइड होतं. म्हणजे व्यायाम करणारे लोक 60-70 वर्षापर्यंत तरुण दिसतात आणि म्हणजे व्यायाम करत तरुण दिसतात आणि त्यांना प्रॉब्लेम पण कमी असतात. परंतु जे काहीच करत नाही, स्थूल होतात, त्यांचं धातू शैथिल्य लवकर येतं, बरेचसे प्रॉब्लेम जनरेट होतात, कुठेतरी अवरोधात्मक संप्राप्ती वाढते आणि मग पेन व्हायला चालू होतात, असं पण आहे. तर स्वप्नील नाही सांगितलं, म्हणजे लंबर स्पॉन्डालिसिस किंवा लिस्थॅसिस, अशा कंडिशन, वेगवेगळ्या कंडिशन असतात. डिस्क 4 स्टेप मध्ये डिस्क प्रोलॅप्स होतं साधारणपणे, प्रोट्रुजन, एक्सट्रुजन आणि शेवटी सॅक्वेटेड म्हणजे लिकिंग ऑफ डिस्क आहे ना, तिथं थोडीशी फूट ड्रॉप वगैरे असे सिम्पटम येतात. पण अशा कंडिशन सुद्धा जर करेक्शन केलं बॉडीचं, कायरोप्रॅक्टिक अलाइनमेंट केलं आणि त्याच्याबरोबर हिलिंग पर्पजनी आपल्या आयुर्वेदाचे इनिमी दिले आणि कटी बसती ना, अक्षरशः मी म्हणतो पाऊण तास करायला पाहिजे. पाऊण तास केली ना, त्याचे रिझल्ट येतात. आणि बरेचसे लोक म्हणतात शमन चिकित्सा वापरायची, शोधन नाही वापरायचं, आयुर्वेदा बाकीचं काय म्हणजे शमनावर जास्त भर. मी म्हणतो आपल्याकडे जे स्टूल आहे ना, आपण सगळे ते अभ्यासले पाहिजे, वापरले पाहिजे. जे हत्यारे आहे ना, जेवढे तुमचे शस्त्र चांगले ना, तेवढे तुम्ही मजबूत समाजामध्ये उभे राहशाल, असं आहे. लोकांकडे लोक हे बघत नाहीत, शमन देता काय देता. लोकांना पाहिजे का इन्स्टंट रिलीफ पाहिजे. इन्स्टंट तुम्ही आमच्यासाठी काय करता? मग तुम्ही बऱ्याच गोष्टींचं सहाय्य घेऊन तुम्ही चांगल्यापैकी त्याला हे करू शकता. म्हणजे स्वप्नीला जे मेडिसिन देण्याची पद्धत सांगितली किंवा हे सांगितलं, तुम्ही कसं अभ्यास करा, तर त्या पद्धतीने सगळे प्रयत्न करून बघा. प्रत्येक गोष्टीत स्पेशालिटी निर्माण होऊ शकते. फक्त एवढंच आहे का, तरुण असती, पवन सरांचा प्रश्न होता ना, तरुण असती निर्माण करायच्या मागं नाही लागायचं, त्याच्या बाजूचं स्ट्रक्चर मजबूत करायचं, आपोआप ते जातं. आणि तुम्हाला खूपच पेन होत असले ना, पेन गेट मेकॅनिझम नुसार
अग्निकर्म वेदन कर्म करा, तिथे थोडं रिलीफ वाटतो. आणि जर त्याला घरी व्यायाम दिले कंटिन्यू तर तो तसाच बरा राहतो. आणि त्याच्याबरोबर बल्य म्हणजे केवलवाद किंवा धातू क्षयात्मक संप्राप्ती असली तर बल्य म्हणून काही औषधं बरोबर वापरा. जसं हे शिरबला किंवा आपलं हे गंध ऑइल वगैरे यांचा सुद्धा चांगला वापर होतो. शिजस कॉन्ट्राजेलिया, अस्थिर शृंखला वनस्पती यांचे पण चांगले रिझल्ट आहे. संधानीय गण आहे, न्योदरादी गण आहे, यांचे पण चांगले वापर होतात. असं आहे. ठीक आहे. स्पाइन रिलेटेड जे आहे ना. थँक्यू संदीप. नाही म्हणजे मी याच्यासाठी प्रश्न विचारला होता. मी पुढचं वाटलं तर लोखंडे सरांचं झालं ना, स्पाइन मध्ये डायग्नोसिस कसं करायचं आपण याच्यावर एक दिवस बोलूया. म्हणजे कोणती नर्व कुठे तिला म्हणजे बोटात जर पेन येत असले तर कोणती नर्व असते, अंगठ्यात मधल्या बोटात जर पेनचे पण प्रकार असतात, शूटिंग असतं, थ्रॉम्बिंग असतं, तेव्हा काय विचार करायचा, किंवा कोणती नर्व इम्पिचमेंट आहे कसं ओळखायचं. ओपीडी तुमच्या पेशंट येतोय त्याला नी मध्ये प्रॉब्लेम आहे, ऍक्च्युली काय होतं आपलं बरोबर पूर्ण बॉडी ऑब्झर्वेशन असा होलिस्टिक अप्रोच ठेवायचा. म्हणजे खांदा वरती इलिव्हेशन आहे, एका बाजूला थोडं बॅक कर्वेचर आहे, कॉन्व्हेक्स कॉन्केव्ह रूल आहे, एक तुमचा सॅक्रोइलेक्ट्रिक जॉईंट इलिव्हेट आहे, एका बाजूला तुमच्या एका बाजूला मिडियल कंपार्टमेंट लॉक झालेलं आहे. तर पेशंट पहिल्यांदा आलेला आहे ना 2-3 मिनिटात तुम्हाला कळलं पाहिजे की ऍक्च्युली कोणता जॉईंट हिट झालाय. याचा सॅक्रोइलेक्ट्रिक जॉईंट करेक्ट करायचा आहे का, याची सर्वायकल करायचं आहे, त्याचं काय ऑब्झर्वेशन असतं. त्याला एक फॉरेन अँड युरोपियन अकॅडमीनुसार काही क्रायटेरिया ठरलेले डायग्नोसिसचे. मी त्याच्याबद्दल आपण चर्चा करू, ते आपल्याला बोलता येईल असं. ठीक आहे. नक्की, निश्चित सर. अतिशय छान मार्गदर्शन केले सर तुम्ही सुद्धा. आणि निश्चितपणे तुमच्या लेक्चरचा सर्वजण लाभ घेतील. पुढच्या आठवड्यात आपण लोखंडे सरांचं झालं का मी सांगतो. म्हणजे ते बरंच त्याच्यामध्ये म्हणजे अक्षरशः 0 पासून मी चालू केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर रोफ्लिन, युरोपियन अकॅडमी, गोस्टेड कायरोप्रॅक्टिक, परत वेगवेगळ्या ठिकाणी बोन सेटर मी जवळजवळ 50-60 बोन सेटर बघितलेले आहे, तिथे जाऊन प्रॅक्टिस केलेली आहे. म्हणजे फ्रॅक्चर मध्ये पण काम करतो मी सध्या. आणि बघू आपण म्हणजे फक्त स्पाइन आणि नक्की संदीप आपण आपण आहे ना सरांचं झालं ना पुढच्या हप्त्यामध्ये किंवा त्याच्या वेळेस आपण वेळेचं ऍडजस्टमेंट नुसार तुझ्याशी संपर्क करेल मी. आपण नंतर लेक्चर ठेवूया तुझं. मंगेश, हत्तीमारे सरांचं बोलणं झालं का मग आपण म्हणजे हत्तीमारे सरांनाच अध्यक्षीय समारोप करायला लावूया आता आपण, आणि त्यानंतर लेक्चर संपलं म्हणून सांगूया. आता सर 10:27 झाले सर, थोडं लवकर आवरूया. सर हत्तीमारे सरांना मी विनंती करतो. हा सर बोला सर. हॅलो. हा आवाज येतोय सर. स्वप्नील छान बोलला, संदीप पण छान बोलला, आणि मला हे आनंद वाटलं की स्पेशालिटी डेव्हलप व्हायला पाहिजे. ही फार मी पूर्वीच पाहिलेलं इंटर रेफरन्सेस. मी जसं म्हटलं होतं की मॅडम मला रेफर करते, मी मॅडमला रेफर करतो, त्याच्यामुळे एकेका विषयामध्ये स्पेशालिटी होत जाईल. स्पेशालिटी झाली की नॅचरली तुम्ही त्याच्याबद्दल जास्त बोलणार, जास्त अनुभव येईल आणि जास्त आयुर्वेदाचं उपबुरवण होईल. आणि पुढच्या याच्यामध्ये जसं आता आपल्याला प्रॅक्टिस मधला मेन प्रॉब्लेम काय असतो की कुणाकडे जायचं. एखाद्याला दुखणं झालं पायाकडे तर त्याला लगेच ऑर्थोपेडिक्स लक्षात येतो. स्किनचा प्रॉब्लेम झाला की त्याला लगेच स्किनवाला आठवतो. तसं मग आपण म्हणतो मी सगळंच पाहतो, मी सगळंच बरं करतो. तर त्यामुळे आपल्या समाजामध्ये स्पेशालिटी तयार होत नाही. ती स्पेशालिटीची मागणी फार महत्वाची गोष्ट आहे. आणि असं झालं तर पुढच्या पिढीला पुढे जास्त चांगला फायदा होत जाईल. मी स्पेशालिटी मध्ये ही स्पाईनचं काही बघत नाही, मी सगळंच बघतो सध्या तरी माझ्या त्या भौगोलिक परिस्थितीमुळे. पण पांचभौतिक एवढं मी डिटेल जात नाही, आणि पांचभौतिक वापरल्यामुळे मला फार कमी औषधामध्ये खूप चांगला फरक पडतो. पण त्याच्यामध्ये मग ते पांचभौतिकचं तुमचं नाथ परीक्षा, बाकीचा अभ्यास हे एकदा झालं की मला एवढा औषधी वापरावं लागत नाही. मला फार कमी औषधामध्ये खूप सारं पेशंटला उपशम देता येतं. पण ते त्या पांचभौतिक ट्रीटमेंटचा तो प्रभाव आहे. थँक्यू दीपकला, थँक्यू. करत राहा असंच. ठीक आहे. याच्यानंतर दीपक पाहिजे. मंगेश आता आपण सेशन संपूया. हे उपस्थित सर्वांचे आभार. सांगून ठेवा सर.
पुढील लेक्चर